सारांश कथन करणार आहेत पवित्र लीला माताजी म्हणजे सौ सुनीता भोसले. पवित्र लीला माताजींचा थोडक्यात परिचय मी आपणा सर्वांना करून देते. माताजी गेल्या 12 वर्षापासून कृष्ण भावनामृत आंदोलनाशी संलग्न आहेत. त्या एक उत्तम चित्रकार आहेत. मंदिरातील डेकोरेशन सेवा गेली अनेक वर्ष त्या उत्कृष्टपणे पार पाडत आहेत. त्या एक उत्तम माता, पत्नी आणि सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे एक उत्तम भक्त आहेत. आणि इस्कॉनच्या जन्माष्टमीमध्ये नाटकाचे दिग्दर्शन करण्याचे आणि नाट्यलेखन करण्याचे कार्यही त्या करतात. सेवा त्या करतात. त्यांना मिळालेल्या या आध्यात्मिक ज्ञानाचा प्रसार करण्याची त्यांना अत्यंत आवड आहे. आज आपण त्यांच्याकडून श्रवण करूयात भगवद्गीतेचा 30व्या अध्यायाचा सारांश. मी पवित्र लीला माताजींना विनंती करते की त्यांनी आपल्या प्रवचनास सुरुवात करावी. हरे कृष्णा. माझा आवाज येतोय माताजी? हो, येतो. हरे कृष्ण. थँक्यू सो मच. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगणा ललिता श्रीविशाखान्कान्त राधाकान्त नमोस्तुते. तप्त कांचना गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर गीता सारांश मालिकेमध्ये आपलं पुनश्च एकदा स्वागत करत आहे. आणि आज आपण भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायामध्ये भगवंत काय काय सांगतात ते आपण पाहणार आहोत. पण तत्पूर्वी आपण हेही पाहणार आहोत की 2ऱ्या अध्यायामध्ये सौसंजीवनी गिरमकर म्हणजे संधिनी शक्ती माताजी यांनी खूप छान विस्तृतपणे आपल्याला जी माहिती दिली होती त्याचा पण सारांश आपण पाहणार आहोत. तर आपण बघू शकतो की अर्जुनासारखा एक विख्यात प्रख्यात असं व्यक्तिमत्व ज्यावेळेस त्यांच्यावरती संकट आलं कुरुक्षेत्रावरती की युद्ध करू की नको करू, काय करावे हे त्याला समजना, तो संभ्रमामध्ये पडला. त्यावेळेस त्यांनी भगवंताची कशा पद्धतीने शरण घेतली आणि नंतर भगवंतांकडून त्यांना कशा पद्धतीचं मार्गदर्शन प्राप्त झालेलं आहे. तर आपण 3ऱ्या अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी 2ऱ्या अध्यायामध्ये आपण काय काय चर्चा केली होती याचं थोडक्यामध्ये आपण पाहणार आहोत माहिती. तर अध्याय 2 मध्ये 4 विभाग होते. त्याच्यामध्ये पहिल्या विभागामध्ये संकट नियंत्रणावरती बोललं गेलं. संकट नियंत्रण म्हणजे ज्या वेळेला अर्जुनावरती हे महान संकट कोसळलं, असे संभ्रमित अवस्था निर्माण झाली मनाची आणि अर्जुन कंपित अवस्थेमध्ये गेले, तर त्यावेळेस त्यांनी भगवंताची शरण घेतली आणि अर्जुन आणि भगवंताचं जे नातं होतं मैत्रीचं, तर ते मैत्रीचं नातं रूपांतरित झालं गुरु शिष्याच्या नात्यामध्ये, एका औपचारिक नात्यामध्ये रूपांतरित झालं.
आणि भगवंतांनी त्यांना मार्गदर्शन करायला सुरुवात केली. तर दुसऱ्या विभागामध्ये आपण पाहिलं होतं की स्वतःची काय वास्तविक ओळख काय आहे, की आपण एक आत्मा आहोत आणि आपण भगवंताचे अंश आहोत आणि आपला भगवंताशी नित्य संबंध आहे. आणि त्याच्यानंतर आपण त्याच विभागामध्ये पाहिलेलं होतं, माताजींनी स्पष्ट केलेलं होतं, की आपली जी स्वरचना आहे, स्वयंची रचना आहे, ती कशा प्रकारची आहे, की आपण स्थूल देह, त्याच्यानंतर सूक्ष्म देह आणि आत्मा आहोत आणि ते पॅकेजच आहे. त्याच्यानंतरच्या विभागामध्ये आपण पाहिलं होतं, की भगवंतांनी अर्जुनाला 2 प्रकारची कर्तव्य सांगितलेली होती, की एक स्वधर्माबद्दल भगवंत बोलले होते आणि स्वरूप धर्माबद्दल. म्हणजे जी कर्तव्ये शरीराशी संबंधित आहेत, आपल्या आप्त स्वकीयांशी संबंधित आहेत किंवा मित्रपरिवार किंवा समाजाशी संबंधित आहेत, त्या कर्तव्यांना, त्या आचरणाला किंवा त्या जबाबदाऱ्यांना स्वधर्म असं बोललं गेलं. आणि जी कर्तव्ये, आपली वास्तविक ओळख जी आहे, की आपण एक आत्मा आहोत, तर त्या संबंधात जी कर्तव्य होती, तर त्या कर्तव्यांना स्वरूप धर्म असं सांगितलं गेलं. त्याच्यानंतरच्या चौथ्या विभागामध्ये आपण पाहिलं, की आपण सदैव कशा पद्धतीने प्रसन्नचित्त राहू शकतो. तर याच्यामध्ये विस्तृत वर्णन करून माताजींनी छान सांगितलं होतं, की कसं स्वरूप धर्म आणि स्वधर्म याच्यामध्ये योग्य पद्धतीने समन्वय साधल्यानंतर आपण किती आनंदी बनू शकतो, प्रसन्नचित्त राहू शकतो आणि त्याचे जे फायदे होते, की आपण परत जिथून आपण आलो आहोत त्या स्वधामी आपण कशा पद्धतीने जाऊ शकतो. तर हा झाला सारांश दुसऱ्या अध्यायाचा. आणि आपण आता तिसऱ्या अध्यायामध्ये, ज्याचं नाव आहे कर्मयोग, अतिशय महत्वाचा असा हा अध्याय आहे. त्याच्यामध्ये आपण बघूयात की भगवंत काय काय सांगत आहेत. तर या अध्यायामध्ये एकूण 43 श्लोक आहेत आणि 43 श्लोकांना 4 विभागामध्ये आपल्याला सहजतेने, सुलभतेने समजून घेण्यासाठी विभाजित करण्यात आलेला आहे. तर 4 विभाग जे आहेत तर ते आपण बघूयात. पहिला विभाग आहे वैराग्य. तर याच्यामध्ये श्लोक 1 पासून ते 9 श्लोकापर्यंत वैराग्याबद्दलचं विस्तृत वर्णन करण्यात आलेलं आहे. दुसरा विभाग आहे योगशिडी. तर 10व्या श्लोकापासून ते 16व्या श्लोकापर्यंत याच्याबद्दलचं विस्तृत वर्णन आपण पाहू शकतो. तिसरा विभाग आहे की उदाहरणात्मक जीवनशैली. याच्यामध्ये 17व्या श्लोकापासून ते 35व्या श्लोकापर्यंत विस्तृत वर्णन याच्यामध्ये उदाहरणात्मक जीवनशैलीबद्दलचं देण्यात आलेलं आहे. आणि चौथं आहे की आध्यात्मिक जीवनातील आव्हाने कोणकोणती आहेत. तर 36व्या श्लोकापासून ते 43व्या श्लोकापर्यंत ही जी आव्हानं आहेत याच्या संदर्भाचं वर्णन करण्यात आलेलं आहे. तर आपण बघू शकतो की ज्या वेळेला अर्जुनाने भगवंताची शरणागती घेतली आणि भगवंतांनी त्यांचा शिष्य म्हणून स्वीकार केला, तत्पूर्वी अर्जुन अवस्थेमध्ये होते. आणि दुसऱ्या अध्यायामध्ये ज्यावेळेस भगवंत सांगतात अर्जुनाला की स्वधर्म आणि स्वरूप धर्माबद्दलचं विवेचन करतात, तर त्यावेळेस अर्जुनाला असं वाटतं की हे बरंय, माझ्यासाठी हे चांगलंय की स्वधर्माचं पालन करण्याऐवजी मी स्वरूप धर्माचं पालन करतो आणि मी वैरागी बनतो. मग पण एक प्रामाणिक शिष्य या नात्याने अर्जुन भगवंताला पृच्छा करतात. आणि आपण बघतो की भगवद्गीता ही पूर्णपणे प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की अर्जुन या ठिकाणी एक प्रश्न विचारत आहेत आणि भगवंत त्यांना उत्तर देत आहेत. परत भगवंतांच्या उत्तरांमधून अर्जुनाला अजून काही प्रश्न पडतात आणि मग अर्जुन त्यांना परत काही प्रश्न विचारतात. अशा पद्धतीने आपण बघू शकतो की भगवद्गीता म्हणजे एक दिव्य उत्तरांचा, प्रश्नांचं एक संग्रह आहे. आणि आपण वास्तविकपणे खूप खूप आभारी असलं पाहिजे अर्जुनाचं, की ज्या अर्जुनांमुळं की त्यांनी एवढे महत्वाचे प्रश्न भगवंतांना विचारले, की ज्याची उत्तरं आपल्याला मिळाली आणि ती आपल्या जीवनामध्ये अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत.
तर यासाठी वैराग्य म्हणजे काय हे भगवंत अर्जुनाला स्पष्ट करतात. तर ते स्पष्ट करण्याऐवजी करण्यापूर्वी आपण हेही बघूयात, की अर्जुनाचा असा मनामध्ये एक संशय निर्माण झालेला होता, की वैराग्य म्हणजे निष्क्रियता तर आहे का? मग याच्या संदर्भात स्पष्टीकरण करण्यासाठी भगवंत हा श्लोक विचारतात, की हा श्लोक अत्यंत महत्वाचा आहे. न हि कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते वश कर्म सर्व प्रकृतीर्जय गुणे. याचा अनुवाद असा आहे की प्राकृतिक गुणांपासून प्राप्त केलेल्या गुणानुसार मनुष्याला असहाय्यपणे कर्म करण्यास भाग पाडले जाते आणि म्हणून कोणालाही एक क्षणभर सुद्धा काही कर्म करण्यापासून परावृत्त होता येत नाही. तर हा श्लोक का महत्वाचा आहे? कारण अर्जुनाचा असा समज झालेला होता की निष्क्रियता तर आहे का? हा जो मार्ग स्वीकारलाय किंवा वैराग्याचा मार्ग जर किंवा स्वरूप धर्माचं पालन म्हणजे निष्क्रियता तर नाही ना? मग त्याच्याबद्दलचं उत्तर आपल्याला या श्लोकामधून हळूहळू आपण क्रमाने हे. तर कधी कधी असं होतं की असे अनुभव येतात की काही जण असं म्हणतात की आम्हाला इस्कॉन मंदिर जॉईन करायचंय किंवा पूर्ण वेळ आम्हाला इस्कॉन मंदिरामध्ये सेवा करायच्यात. मग अशा व्यक्तींचा जर बारकावीने तपशिलात्मक तपशिलाकडे गेलो, अशा व्यक्तींच्या चौकशी केली आपण, तर असं दिसून येतं की ते व्यक्ती ना हैराण झालेले असतात. त्यांना पत्नीच्या त्रासामुळे हैराण झालेले असू शकतात किंवा मुलांना त्यांच्याबद्दल काही रिस्पेक्ट नसतो किंवा जीवनामध्ये त्यांच्या वेगवेगळ्या समस्या निर्माण झालेल्या असतात आणि ह्या समस्यांपासून पलायन करून त्या व्यक्ती मंदिर जॉईन करण्याची कधी कधी इच्छा करतात. तर खरं हे वास्तविक वैराग्य आहे का? की आपल्याला असं शिकवलं जातं खरं भगवद्गीतेमध्ये की समस्यांपासून पलायन करायचं नाही, तर भगवंतांनी जो धर्म सांगितला आहे, त्यांनी जे मार्गदर्शन केलं आहे त्याचं पालन आपण करायचे. तर अशा पद्धतीने आपण बघू शकतो की समाजामध्ये कधी कधी काही पुरुष इस्कॉन मंदिरात येऊ लागतात, सत्संग अटेंड करायला लागतात. मग त्यांच्या घरच्यांना काळजी पडते, की अरे हे वैरागी तर नाही ना बनत चालले किंवा मग काही जणांची जर पत्नी असेल, एखादी माताजीच असतील, तर त्या जास्त अध्यात्मामध्ये जर रुची घेत असतील, तर त्यांच्या घरच्यांना काळजी वाटायला सुरुवात होते, की अरे हे घरदार तर सोडून नाहीत ना जाणार किंवा तरुण विद्यार्थी, तरुण मुलं याच्याकडे आकर्षित होतात आध्यात्मिकतेकडे आणि मग त्यांना असं टेन्शन वाटायला सुरुवात होती, की हे लोक आमच्या मुलांचं ब्रेन वॉश तर नाही ना करणार, ही मुलं संन्याशी वैरागी तर नाही ना बनणार. तर ह्या सगळ्या गैरसमजुती आहेत. हे कशावरून आपल्याला स्पष्ट होतं? तर पुढं अशा वैराग्याची परिभाषा काय आहे ते एकदा आपण पाहिल्यानंतर मग आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी स्पष्टपणे समजून येतील, की खरं वैराग्य म्हणजे काय आहे. तर वैराग्य म्हणजे काय हे समजण्यासाठी परत त्याला 4 विभागामध्ये अ, विभाजित करण्यात आलं आहे. आपण बघणार आहोत, की उत्तम वैराग्य म्हणजे काय? मिथ्या वैराग्य म्हणजे काय? किंवा वास्तविक वैराग्य आणि कल्पित वैराग्य याच्यामधील फरक आपण बघणार आहोत आणि वैराग्याचा परम मार्ग म्हणजे काय आहे हे आपण पाहणार आहोत. तर आपण बघतो, की कधी-कधी एक नेचर असतं, म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या ठायी हे 2 एक प्रवृत्ती असतात. एक प्रवृत्ती असते ते म्हणजे संचय करण्याची प्रवृत्ती आणि दुसरी प्रवृत्ती असते ती भोग घेण्याची प्रवृत्ती. तर संचय करण्याची प्रवृत्ती म्हणजे काय? की माझ्याकडे एक घर आहे, मग मला अजून अजून घरं पाहिजेत. अजून 2 घरं असली तर मग मी समाधानी होईल. किंवा मग 2 घरं आहेत तर अजून एखादी गाडी असली पाहिजे. मग 1 गाडी असेल तर अजून 2 गाड्या असल्या पाहिजेत. 4 चप्पलचे जोड असले तर माझ्याकडे अजून पाहिजे, अजून हवंय. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. ही जी वृत्ती आहे, भले आपल्याला त्या वस्तूंचा उपयोग हो न हो, पण आपली ती प्रवृत्ती दिसून येते की संचय करण्याची प्रवृत्ती. तर दुसरी एक प्रवृत्ती दिसून येते, ती म्हणजे भोग करण्याची प्रवृत्ती. तर भोग करण्याची प्रवृत्ती म्हणजे काय? की मला एखाद्या व्यक्तीकडून ही अपेक्षा आहे. आपण ज्या समाजामध्ये वावरत असतो. मला पत्नीकडून माझी ही अपेक्षा आहे, की त्यांनी माझ्या प्रत्येक आज्ञेचं पालन केलं पाहिजे किंवा पत्नीला अपेक्षा असते, की पतीने मला योग्य तो वेळ दिला पाहिजे. मुलांकडून अपेक्षा असते, की मुलांनी आम्हाला आदर सन्मान दिला पाहिजे.
इतरांकडून आपल्या बऱ्याचशा अपेक्षा असतात. म्हणजे अपेक्षेचा केंद्रबिंदू जो असतो तो स्वतः असतो आपण, की मला याच्याकडून हे पाहिजे, त्या व्यक्तीकडून ते पाहिजे. म्हणजे थोडक्यामध्ये आपण स्वतःच्या आनंदाकरिता ह्या व्यक्ती आहेत असा भ्रमामध्ये असतो. ती एक प्रवृत्ती आपल्यामध्ये असते. तर खरं वैराग्य म्हणजे काय, की या प्रकारच्या प्रवृत्तीपासून आपल्याला विरक्ती जेव्हा प्राप्त होईल, तर त्यावेळेस आपण खऱ्या अर्थाने समजू की वैरागी वृत्ती आपली डेव्हलप झालेली आहे. तर वैराग्याची व्याख्या काय आहे? तर हे आपण याच्यातून समजून घेऊ शकतो, की उत्तम वैराग्य काय म्हणजे काय, की संचय वृत्ती पासून विरक्ती आणि भोग प्रवृत्तीपासून विरक्ती. तर हे आपल्याला छान पद्धतीने समजून सांगण्यासाठी एक रामानुजाचार्य यांची कथा आपल्या पुढे सांगू इच्छिते. की रामानुजाचार्य म्हणजे श्री संप्रदायाचे अतिशय प्रख्यात असे आचार्य आहेत. दक्षिण भारतामध्ये अतिशय सुप्रसिद्ध असे ते छान भक्त आहेत. तर त्यांना अनेक शिष्य होते. तर काही शिष्य त्यांचे संन्यासी होते आणि काही शिष्य त्यांचे हे गृहस्थ होते. तर रामानुजाचार्यांचे हे लक्षात आलं, की जे शिष्य त्यांचे संन्यासी झालेले आहेत किंवा सॅफ्रन घातलेले आहेत, तर त्यांच्यामध्ये थोडासा अहंकार निर्माण झालेला आहे, की आपण फार मोठा त्याग केलेला आहे, आपण फार मोठे त्यागी आहोत आणि हे जे गृहस्थ लोक आहेत हे आपल्या इतके श्रेष्ठ नाहीये. थोडक्यामध्ये त्यांच्यामध्ये अहंकारामुळं एक श्रेष्ठत्वाची भावना निर्माण झालेली होती. आणि मग गुरूंना कसं हे आवडेल, की अहंकार निर्माण झालेला आहे आपल्या शिष्यांमध्ये. कारण हा अहंकार हा भगवत प्राप्तीसाठी फार मोठा अडथळा बनू शकतो. त्याच्यामुळं अ, गुरूंना तो अहंकार दूर करायचा होता. म्हणजे रामानुजाचार्यांना. मग रामानुजाचार्यांनी एक योजना आखली आणि आपल्या एका ब्रह्मचारी शिष्याला त्यांनी बोलवून घेतलं आणि त्याला ती योजना सांगितली. त्यांनी असं सांगितलं, की दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला हे सगळे संन्यासी शिष्य आहेत, ते नदी काठावरती स्नान करण्यासाठी जातील, त्यावेळेस तू त्या ठिकाणी जा आणि त्यावेळेस त्यांचे जे वस्त्र आहेत ते उतरून ठेवतील आणि नदीमध्ये स्नान करण्यासाठी जातील, त्यावेळेस त्यांची तू वस्त्र गोळा कर आणि मग गुंडाळून ठेवून दे. म्हणजे एकत्रित कर आणि गुंडाळून एका बाजूला टाकून दे. आणि लपून झाडामागे लपून तू बघ, की ते नेमके काय प्रतिक्रिया व्यक्त करतात याच्या बाबतीमध्ये. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस हे सगळे संन्यासी लोक शिष्य रामानुजाचार्यांचे स्नानाकरता नदी किनारे गेले आणि नदीमध्ये उतरले ते त्यांचे वस्त्र किनाऱ्यावरती ठेवून. त्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे या शिष्याने त्यांची सगळी वस्त्र गोळा केली, गुंडाळली कशी तरी आणि ती फेकून दिली. थोडक्यात अस्ताव्यस्त करून टाकली. तर आणि लपून बसले ते शिष्य आणि त्यावेळेस त्यांनी पाहिलं, की स्नान केल्यानंतर हे सगळे संन्यासी लोक बाहेर आले आणि त्यांनी पाहिलं, की आपण ज्या ठिकाणी आपली वस्त्र, ती धोती त्या ठिकाणी ठेवलेली त्या ठिकाणी नाहीये आणि अस्ताव्यस्तपणे ती इतस्तता कोणीतरी टाकून दिलेली आहे. मग त्यांच्यामध्ये जोरदार वादाला सुरुवात झाली, की हे कोणी केलं? हे तू केलं असशील किंवा हे कशासाठी केलेलं आहे? अशा पद्धतीने जोरजोरात आरडाओरडा करायला त्यांनी सुरुवात केली. धोतीच्या एका कपड्यासाठी. ज्यांनी सर्वस्वाचा त्याग केलेला आहे, ज्यांनी घरदार सोडलेलं आहे, इतर सगळे जे आपण म्हणतो ना, की भोग वृत्ती त्यांनी सोडलेलं आहे, तीच लोक त्यांच्या धोतीच्या एका वस्त्रासाठी एकमेकांबरोबर वादविवाद करू लागले. आणि नंतर मग ही सगळी जी घटना आहे ती रामानुजाचार्यांच्या शिष्यांनी रामानुजाचार्यांना सांगितली. त्याच्यानंतर रामानुजाचार्यांनी काय केलं, की त्या शिष्याला सांगितलं, की माझा एक शिष्य आहे धनुर्दास म्हणून. तो गृहस्थ आहे. तर त्या धनुर्दासकडे तू आता रात्रीचा जा आणि त्या ठिकाणी जी काही मौल्यवान वस्तू तुझ्या नजरेमध्ये येईल, तर ती वस्तू तू चोरून घेऊन ये. आणि ज्यावेळेस त्याच्यानंतर त्या पती-पत्नींमध्ये काय संभाषण होते ते मला तू येऊन सांग. त्याप्रमाणे आज्ञाचं पालन करण्यासाठी तो जो शिष्य आहे, ब्रह्मचारी शिष्य, तो धनुर्दासच्या घरी गेला. संध्याकाळपेक्षा जास्त वेळ झालेली होती, रात्रीची वेळ होती आणि त्यांनी दरवाजा उघडून आतमध्ये गेला. तर त्यावेळेस त्याला दिसून आलं, की धनुर्दास काही आलेले नव्हते
आणि त्यांची पत्नी एका पलंगावरती पहुडलेली होती, झोपलेली होती. आणि त्यांनी सर्वत्र घरामध्ये पाहिलं मौल्यवान वस्तू काही दिसतेय का, तर त्यांच्या ते नजरेला कुठली मौल्यवान वस्तू दिसलेली नाही. परंतु त्यांच्या पत्नीच्या हातामधील बांगड्या सोन्याच्या त्यांना दिसल्या. मग त्यांच्या मनामध्ये आलं की हीच मौल्यवान वस्तू जी आपण आता चोरून नेऊयात. आणि त्याच्याप्रमाणे ते एका कुशीवर त्यांची पत्नी झोपलेली होती, धनुर्दासांची. मग हा शिष्याने हळूच तिथे गेले आणि धनुर्दासांच्या पत्नीच्या हातामधील त्या ज्या सोन्याच्या बांगड्या होत्या त्या अलगद काढून घेतल्या. आता ते अलगद काढून घेतल्यानंतर पत्नीने कुस वळवली आणि डाव्या कुशीवरून त्या उजव्या कुशीवरती झाल्या. तर हे त्यांना असं वाटलं ब्रह्मचार्यांना की अरे ह्यांना चाहूल लागलेली दिसते आपण आल्याचो. त्याच्यामुळं घाबरून ते पटकन घराच्या पाठीमागे गेले आणि लपून बसले खिडकीजवळ बाहेरच्या बाजूला, की आता काय होतंय ते बघायचं, कारण गुरूंची तशी आज्ञा होती. मग थोड्या वेळाने धनुर्दास घरामध्ये आले आणि घरामध्ये आल्या आल्या धनुर्दासांच्या पत्नीने आपल्या पतीला विचारलं की काही आपल्या आश्रमामध्ये म्हणजे आपल्या गुरूंच्या आश्रमामध्ये काही समस्या तर चालू झाली नाही ना? तर ते म्हणाले की का बरं तू अशी प्रश्न विचारती आहेस मला? मला तर काही याची कल्पना नाहीये, की काय झालंय याची मला कल्पना नाहीये. काही समस्या असेल तर मला माहिती नाहीये. मग ती सांगते आपल्या पतीला की मी पाहिलं की आपल्या आश्रमामधले एक ब्रह्मचारी आलेले आणि त्यांनी माझ्या हातातील बांगड्या काढून नेल्या, म्हणजे चोरून नेल्या. तर मला असं वाटतं की काही समस्या असली पाहिजे. आणि तेवढ्यात मग मी उजव्या कुशीवरती वळले, तर त्यावेळेस ते पळून गेले तिथून. थांबले नाहीत ते तिथं. मग धनुर्दास खूप क्रोधित झाले आपल्या पत्नींवरती. यासाठी क्रोधित झाले, की तू त्यांच्या पाठीमागे पळून तुझ्या दुसऱ्या हातातल्या बांगड्या त्यांना का दिल्या नाहीस? त्यांना जर आर्थिक समस्या असेल, आश्रमामध्ये काही आर्थिक समस्या चालू असेल, तर तू त्यांना का त्या बांगड्या दिल्या नाहीत? त्यांना त्याचा उपयोग झाला असता. मग ते दोघं जण पटकन पळत-पळत रामानुजाचार्यांकडे आश्रमामध्ये गेले आणि गेल्यानंतर त्यांनी चरण पकडले रामानुजाचार्यांचे, गुरूंचे आणि ते त्यांना म्हणाले, की "आम्हाला क्षमा करा. आम्हाला माहिती नाहीये, की आश्रमामध्ये काही समस्या चालू आहेत, आर्थिक टंचाई चालू आहे. तर आम्ही हे स्वतःहून तुम्हाला विचारायला हवं होतं, की तुम्हाला काही आर्थिक गरज आहे का? हे आमचं कर्तव्य होतं, पण ते आम्ही कर्तव्य करायला विसरलो, तर आम्हाला क्षमा करा." मग ह्या त्यांच्या वर्तनाने रामानुजाचार्य अतिशय संतुष्ट झाले आणि रामानुजाचार्यांनी सर्व त्यांच्या शिष्यांना बोलावून घेतलं आणि ही सगळी वस्तुस्थिती त्या ब्रह्मचार्याला कथन करायला लावली. म्हणजे या ठिकाणी मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे, की वैराग्य म्हणजे नाही की आपल्याला आपल्या घराचा त्याग करायचा आहे, नाही की आपल्या नातेवाईकांचा त्याग करायचा आहे. तर वैराग्य म्हणजे खरं वैराग्य म्हणजे काय आहे, की आपली चेतना काय आहे, आपली मनस्थिती कशा स्वरूपाची आहे. तर वैराग्य म्हणजे संचय वृत्तीपासून विरक्ती आणि भोग प्रवृत्तीपासून विरक्ती. आणि कर्माचा क्षय करणं म्हणजे वैराग्य नाही. हे पण या ठिकाणी आपल्याला क्लिअर होत आहे. तर याच्यातून अनमोल शिकवण जी आपल्याला मिळते या इन्सिडेंट्स मधून, रामानुजाचार्यांच्या कथेमधून, की आध्यात्मिक मार्गावरती जर आपल्याला प्रगती करायची असेल, तर ना की घर सोडण्याची गरज आहे, ना की कपडे बदलण्याची गरज आहे, तर आपल्या मानसिकतेमध्ये परिवर्तन करण्याची आवश्यकता आहे. या ठिकाणी एक श्लोक देण्यात आलेला आहे. वास्तविक वैराग्य आणि कल्पित वैराग्य याच्याबद्दलचं पण एक वर्णन आलेलं आहे. हा श्लोक पाहण्यापूर्वी आपण ते वर्णन ऐकूयात, की एखादी व्यक्ती वैरागी म्हणल्यानंतर आपल्या मनामध्ये कशा प्रकारची छबी येते, कशा प्रकारची इमेज येते. कोणी साधू आपल्या समोर येतात, की ज्यांनी भगवं वस्त्र परिधान केलेलं आहे आणि जटा वाढवलेल्या आहेत, दाढी वाढवलेली आहेत. अशा स्वरूपाचे आपल्या पुढं मनामध्ये एक पिक्चर येतं. परंतु
अशा प्रकारचे वस्त्र घालून मनामध्ये खरं वैराग्य आलंय की नाही हे आपल्याला कळू शकत नाही. कारण खरं वैराग्य हे त्या मानसिकतेमध्ये आपल्याला दिसून येतं. पण आपण कधी-कधी पाहतो समाजामध्ये, की असे काही उदाहरणं पाहतो, की भगवी वस्त्र घातलेली आहेत, परंतु जेव्हा आपले शिष्य पाहत नाहीयेत, आपल्याकडे शिष्यांचं लक्ष नाहीये, त्यावेळेस मात्र आपण Googleवरती जाऊन काही-काही असं सर्च करून एक भोगण्याची प्रवृत्ती काही जणांमध्ये दिसून येते आणि कुठं-कुठं जाण्याची, फिरण्याची, वेगवेगळी ठिकाणं पाहण्याची आकांक्षा हृदयामध्ये अ, असते या लोकांच्या. तर हे जे आहे ना, हे काय म्हणतो आपण मिथ्या वैराग्य आहे, की बाह्य वस्त्रांनी त्यांनी बाह्य वस्त्र त्या स्वरूपाचे आहेत, परंतु मनामध्ये हे वैराग्य नाहीये. तर अशा प्रवृत्तीमुळं समाजामध्ये एक उत्पात निर्माण होतो, की मिथ्या वैराग्याच्या आपल्याला दिसून येतं, की काही जण फ्रॉड गुरुज दिसून येतात आपल्याला समाजामध्ये, की बाह्य स्वरूपामध्ये प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी केवळ त्यांनी अशा प्रकारचे संन्यास घेतलेला असतो. पण प्रत्यक्षामध्ये इंद्रिय भोगाची त्यांची जी वासना असते, कामना असतात किंवा संचय करण्याची जी प्रवृत्ती असते ती गेलेली नसते. याच्यावरून ही शिकवण आपण बघू शकतो, की वैराग्य हे वस्त्रांशी निगडीत नाही, ते मानसिकतेमध्ये आपल्या त्याच्यावरती निर्भर आहे. तर आता आपण हा जो श्लोक आहे 9वा श्लोक त्याच्यामधून आपल्याला अधिक स्पष्टता येईल हे जी समजून घेण्यासाठी की वैराग्य म्हणजे काय आणि नेमकं आपलं वर्तन कशा स्वरूपाचं असलं पाहिजे. यज्ञार्थात कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः तदर्थ कर्म कौन्तेय मुक्तसंग समाचरः. अनुवाद असा दिलेला आहे की विष्णू प्रित्यर्थ यज्ञ म्हणून कर्म केले पाहिजे, नाहीतर हे कर्म या भौतिक जगामध्ये बंधनास कारणीभूत होते. म्हणून हे कौंतेया, तू आपल्या नियत कर्माचे पालन श्री विष्णूंच्या संतोषार्थ कर आणि या प्रकारे तू नेहमीच कर्मबंधनातून मुक्त राहशील. तर या ठिकाणी आपण बघू शकतो, की इथं भगवंत सांगत आहेत अर्जुनाला, की तू विष्णू प्रित्यर्थ कर्म कर आणि याचा अर्थ हा आहे, की जे काही आपण कर्म करू, ते भगवंतांना अर्पण करून केले पाहिजे. आणि आपण याचे फायदे काय आहेत? तर अशा प्रकारचं कर्म केल्याने आपण या भौतिक जगातील हे जे बंधन आहे, कर्मबंधन याच्यातून आपण मुक्त होऊ शकतो. कारण आपली जी कर्म आहेत, ती कर्मच आपल्याला या भौतिक जगामध्ये बांधून ठेवण्यासाठी या भौतिक जगामध्ये आपण त्या कर्मांमुळेच बांधले गेलेलो आहोत. तर ज्यावेळेला ही कर्म आहेत, ती आपण भगवंताच्या संतुष्टी प्रित्यर्थ करू किंवा भगवंताला केंद्रस्थानी करून करू, तर त्यावेळेस हे जे भौतिक बंधन आहे, ते आपल्याला लागू पडणार नाही. आणि आपल्याला जे सुखद शांत जीवन जगायचं आहे, तशी जीवन प्रणाली आपल्याला आत्मसात करायची आहे, त्या पद्धतीचं जीवन आपल्याला व्यतीत करता येऊ शकतं. आणि याचे फायदे म्हणजे की विष्णू प्रित्यर्थ कर्म केल्याने आपण या जगातील कर्मबंधनातून मुक्त तर होऊच, पण आपल्याला भगवत धामामध्ये देखील प्रवेश मिळू शकतो. आणि आपण हेही पाहतो की वैराग्याचा खरा उत्तम मार्ग काय आहे या ठिकाणी भगवंतांनी दिलेला आहे की वैराग्य म्हणजे निष्क्रियता नाही तर विष्णूंच्या प्रसन्नतेकरता कर्म करणं याला वैराग्य असं म्हटलं जातं. हे खरं वास्तविक वैराग्य आहे ज्याच्यामुळं आपल्या जीवनामध्ये शांती आणि सुख निर्माण होऊ शकतं. आणि याचे फायदे मगाशी आपण पाहिलेत की आपल्याला पापबंधनातून आपल्याला मुक्ती मिळते आणि भगवत धामामध्ये आपण प्रवेश करू शकतो. याच्यातून आपण एक अनमोल शिकवण जी घेत आहोत की कशा पद्धतीने आपले जे कर्तव्य आहेत की स्वधर्माचं पालन करणं आणि स्वरूप धर्माचं पालन करणं या कर्तव्यांमध्ये ज्या वेळेस आपण समतोल साधू त्यावेळेला आपल्याला मग आपोआपच जीवनामध्ये आनंदाची प्राप्ती
आणखीन आपोआपच आपल्या जीवनामध्ये शांतीची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. पण एक गोष्ट या ठिकाणी आपण स्मरणात ठेवली पाहिजे, सदैव स्मरण असलं पाहिजे आपल्याला, की स्वधर्मच नव्हे तर स्वरूप धर्माचं देखील पालन आपण करणं आवश्यक आहे. वैराग्याची व्याख्या अधिक चांगल्या पद्धतीने आणि कर्माची, आपल्या जबाबदाऱ्यांची व्याख्या अजून चांगल्या पद्धतीने आपल्याला समजून घेण्यासाठी आपण पुढचा श्लोक पाहणार आहोत. नेक्स्ट पुढचं. भगवंत या ठिकाणी सांगतात, अतिशय लक्षपूर्वक आपण हे ऐकूयात, की जो भगवद्गीतेमधील 3ऱ्या अध्यायामधील 13वा श्लोक आहे. यज्ञाशिष्टाशिना संतो मुच्यन्ते सर्व किल्मषि भुज्यन्ते त्वघं पापा ये पचान्त्यात्मकारणम्. अनुवाद, की भगवत भक्त हे सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्त असतात, कारण ते सर्वप्रथम यज्ञाला अर्पण केलेले अन्न ग्रहण करतात. इतर लोक जे आपल्या स्वतःच्या इंद्रिय भोगाकरिता भोजन बनवितात ते खरोखर केवळ पापच भक्षण करतात. खूप असा कदाचित हा जो श्लोक आहे तो आपल्याला खूप जड वाटू शकतो, हेवी वाटू शकतो, पण हेही अत्यंत महत्वाचं आहे, की भगवंत या ठिकाणी सांगत आहेत. मी स्वतःच काही या ठिकाणी सांगत नाहीये, की भगवंत या ठिकाणी सांगत आहेत, की भगवत भक्त हे सर्व प्रकारच्या पापातून मुक्त असतात, मुक्त होतात, कारण ते सर्वप्रथम यज्ञाला अर्पण केलेलं अन्न ग्रहण करतात आणि इतर लोक जे स्वतःच्या इंद्रिय तृप्ती करता, इंद्रिय भोगा करता भोजन बनवतात ते खरोखर पापच भक्षण करत असतात. तर ही जी चर्चा चाललेली आहे ती स्वरूप धर्माबद्दलची चर्चा चाललेली आहे. स्वरूप धर्माचं पालन किंवा स्वरूप कर्तव्यांचं पालन आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे त्याच्याबद्दलचं भगवंत या ठिकाणी मार्गदर्शन करीत आहेत. तर आपण बघतो की आपण शाकाहारी असू शकतो, मांसाहारी असू शकतो, पण आपण त्याही पेक्षाही पुढची गोष्ट आहे की आपण जरी शाकाहारी असलो आणि तरी सुद्धा आपण पापकर्मातून कसे निवृत्त होऊ शकतो. कारण जरी आपण शाकाहारी असलो तरी सुद्धा आपण जे भोजन बनवतो ते स्वतःच्या इंद्रिय तृप्ती करता बनवत असतो. आणि एक छोट्याशा उदाहरणावरून आपल्याला हे स्पष्ट करता येईल की एखादी आई आहे, तिचा वाढदिवस आहे हा, आणि तिच्या वाढदिवसा दिवशी तिच्या मुलाने जर तिने लावलेल्या बागेमधलं एखादं फुल तिला अर्पण केलं, तिला ते दिलं आणि हॅपी बर्थडे म्हणून साठी प्रेमाने आपली भावना व्यक्त केली त्या मुलाने, तर आई असं म्हणत नाही की मीच लावलेल्या बागेमध्ये, मीच वाढवलेल्या बागेमधलं हे फुल तुम्हाला देतो आहेस. पण आई त्या ठिकाणी खूप संतुष्ट होते, कारण त्या प्रेमाने त्या मुलाने ते आईला अर्पण केलेलं आहे फुल, आणि आपली प्रेमाची जी भावना आहे तर ती आईला त्या ठिकाणी व्यक्त करताना त्या मुलाकडून दिसून येते, मग ती आई संतुष्ट होते. त्याप्रमाणे भगवंत या ठिकाणी आपल्याला सांगत आहेत की तू जे जे काही बनवशील ते तू मला अर्पण करून नंतर त्याचा स्वीकार कर, याच्यामुळे तू त्या पापामधून मुक्त होशील. आणि दुसऱ्या पद्धतीने पण आपण ही गोष्ट समजू शकतो, ही झाली प्रेम भावना. आईची आणि मुलाचं जे उदाहरण आहे त्याच्यामध्ये प्रेमाची भावना येते. दुसरं एक उदाहरण आपण बघू शकतो की हे जे सूर्यप्रकाश आहे किंवा ही जी हवा आहे हे सगळं आपल्याला मिळालेलं आहे, किंवा हा जो निसर्ग आहे, ही भौतिक सृष्टी आहे, याच्यामध्ये शेतकरी पिकांना वाढवतात, त्याच्यानंतर ते आपल्यापर्यंत येतात आणि त्याला सुद्धा एक चेतना असते. शाकाहारी जरी आपण असलो तरी त्या भाजीपाल्याला किंवा त्या पदार्थांना एक चेतना असते, ती मुकलीत असते, आणि ती जेव्हा आपण वापर करत असतो या सगळ्या गोष्टींचा आणि आपण त्याची फी मात्र देत नाही कुठल्याही प्रकारे, म्हणजे भगवंतांनी आपल्यासाठी हे सगळे सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत, सगळ्या गोष्टींचे स्रोत भगवंत आहेत, त्यांना आपण काहीच अर्पण करत नाही. म्हणजे आपण किती अकृतज्ञ असतो, की जसं काही आपल्याला वीज आपल्याकडे आलेली आहे
इलेक्ट्रिसिटी बोर्डाकडून, आणि आपण जर विजेचं बिल नाही दिलं तर मग आपल्याला ते खंडित केला जातो तो पुरवठा, किंवा अशा पद्धतीचा वापर आपण करतो. म्हणजे आपण थोडक्यामध्ये एक चोरीचं पाप करत असतो थोडक्यामध्ये, की आपण त्याचं काही बिल देत नाही. म्हणजे आपण एक प्रकारचं अकृतज्ञ भाव आपल्यामध्ये असतो. तर भगवंत या ठिकाणी सांगतात, की तुम्ही जर ते जे काही तुम्ही बनवत आहात, तर ते तुम्ही मला अर्पण केल्यानंतर त्याच्यामधील जे पाप आहे, की कृतज्ञता न व्यक्त करता हे स्वीकारणं, तर हे जे पाप आहे, हे चोरीचं जे पाप आहे, त्या पापापासून आपली मुक्तता होते आणि भगवंत संतुष्ट होतात. कारण आपण त्यांच्या प्रतीची जी कृतज्ञता आहे, ती या प्रकारे आपण व्यक्त करत असतो. आणि प्रभुपाद या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये सांगतात, की ज्या पद्धतीने आपण भगवंताला अर्पण केल्यानंतर तो जो नैवेद्य आहे, तो जर आपण स्वीकारला प्रसाद रूपाने, तर एखादी लस कशी कार्य करते एखाद्या रोगावरती, की त्या लसीमुळं त्या व्यक्तीला सुदृढता येते किंवा त्या रोगाला प्रतिकार करण्याची क्षमता प्राप्त होत असते. त्या पद्धतीने या पापाला प्रतिकार करण्याची आपल्यामध्ये ती क्षमता येते आणि भौतिक आजारापासून आपलं एक संरक्षण होतं. जो भवरोग आहे त्याच्यापासून आपलं संरक्षण होतं आणि आत्म्याची खरी उन्नती जी आपण म्हणतो, की स्वरूप धर्मामध्ये आत्म्याची खरी उन्नती ही या प्रकारच्या प्रसाद खाण्याने आपल्याला ही शक्ती प्राप्त होत असते आणि आत्म्याची खरी उन्नती अशा प्रकारच्या प्रसादाने सुरुवात होत असते. या प्रगतीसाठी, आध्यात्मिकतेमध्ये प्रगतीसाठी अशा प्रकारच्या कार्याने, अशा प्रकारच्या कर्तव्य पालनाने सुरुवात होत असलेल्या आपल्याला दिसून येऊ शकतं. आणि आता आपण पाहिलं, की वैराग्याचे 4 विभाग आपण पाहिले विस्तृतपणे. आता आपण दुसऱ्या विभागामध्ये प्रवेश करत आहोत, की ज्याचं नाव आहे योगशिडी. तर या योगशिडीमध्ये आपण तपशीलवार हे पाहणार आहोत, की जीविकेचे 2 मार्ग कुठले-कुठले आहेत, की पाप करण्याची प्रवृत्ती, पुण्य करण्याची प्रवृत्ती. त्याच्यानंतर 4 प्रकारची जी लोकं असतात, जी पापामध्ये मग्न असतात किंवा जी काही असतात ती पुण्य कर्म करण्यामध्ये मग्न असतात. त्याच्यानंतर काही जण असतात ती भोगासक्त जन असतात, ज्यांना कर्मी म्हटलं जातं. त्याच्यानंतर कर्मकांडी लोकं आणि त्याच्यानंतर उल्लेख येतो तो कर्मयोगी. तर आपण आधी हे व्याख्या समजून घेऊयात, की योग म्हणजे काय? तर योग म्हणजे जोडलं जाणं. मग कोणाशी जोडलं जाणं? तर भगवंतांशी. मग त्या ठिकाणी हा सर्वोच्च अर्थ आहे, की भगवंताशी आपल्या कर्माच्या माध्यमातून आपण संबंध प्रस्थापित करत आहोत. त्याला म्हणायचं कर्मयोग. तर भगवद्गीतेचं जर आपण हे पाहिलं, अ, चित्र पाहिलं अर्जुन आणि श्रीकृष्णांचं, या ठिकाणी आपण बघू शकतो, की हे खूप सुंदर चित्र आहे, ज्याच्यामध्ये स्वरूप धर्माचं पालन आणि स्वधर्माचं पालन अर्जुनाने केलेलं आपल्याला दिसून येतं आणि भगवंतांच्या मार्गदर्शनाखाली या सगळ्या जबाबदाऱ्या, कर्तव्यांचं पालन अर्जुन करताना दिसत आहेत. त्याच्यामुळे हे चित्र खूप सुंदर आहे. भगवद्गीता जशी आहे तशी प्रभुपादांच्या तात्पर्यासह जी भगवद्गीता आपण वापरत आहोत सध्या अध्ययनासाठी, त्याचं कर्मयोगाचं खूप सुंदर एक छान हे याच्यातून आपल्याला कल्पना येऊ शकते. तर भक्त आणि भगवंत यांच्या जोडल्या जाण्याचा हा एक मार्ग आहे, त्याला म्हणायचं योग. तर कर्मामार्फत आपण भगवंतांशी, कर्माच्या माध्यमातून भगवंताशी संबंध प्रस्थापित करत आहोत. तर हा झाला कर्मयोग. तर हे योग अनेक प्रकारचे आहेत आणि भगवंतांनी पुढच्या काही अध्यायांमध्ये याची विस्तृत चर्चा केलेली आपल्याला दिसून येते. तर आपण कधी-कधी बघत असतो, की योगाबद्दल असं पण बोललं जातं, की प्राणायाम किंवा विशिष्ट प्रकारची आसनं, त्याला साधारण समजूत ही आहे, की त्याला योग असं म्हटलं जातं. परंतु अ, तो त्याचा विस्तृत अर्थ नाहीये. तो त्याच्यामधील एखादा छोटासा पार्ट आहे.
तर योग हे एखाद्या शिडीप्रमाणे आहे. आपण या ठिकाणी भगवंत जे योग शिडीबद्दल बोलतात त्याच्याबद्दलचं विस्तृत चर्चा आपण आता करणार आहोत, की जीविकेचे 2 मार्ग आहेत, पाप आणि पुण्य. आणि शरीराचं भरण पोषण करण्याकरता अ, वेगवेगळी सामग्री अंततः भगवंतांकडूनच आपल्याला प्राप्त झालेली आहे. तर हे काही लोक मान्य करत नाही. मगाशी आपली जी चर्चा झाली, की विविध सामग्री भगवंतांकडून प्राप्त झालेली आहे. तर हे काही लोक मान्य करत नाहीत आणि ते सदैव पाप करण्याच्या प्रवृत्तीमध्ये लिप्त झालेले असतात. आणि आपलं जीवन हे अगदी पशूंप्रमाणे पशुतुल्य जीवन ते जगत असतात, की ज्याच्यामध्ये आपण बघू शकतो, की आहार, निद्रा, भय आणि मैथून या ज्या 4 गोष्टी आहेत, तर त्याच्यामध्ये ही लोक रममाण झालेली असतात. की जसं आपण बघू शकतो, की एखादं जनावर सुद्धा आहार घेत असतं. त्याचं जे खाद्य आहे ते घेत असतं. त्याच्यानंतर निद्रा घेत असतं. त्याच्यानंतर त्याला संरक्षणासाठी त्याला मनामध्ये भय असतं. त्याच्यामुळे स्वतःचं संरक्षण कशा पद्धतीने करायचं याचं ज्ञान त्याला असतं. म्हणजे त्याच्यामध्ये तो तरबेज असतं. आणि मैथून या क्रियेमध्ये मग्न झालेले असतात. तर हे जे लोक आहेत, ज्यांना आपण कर्मी म्हटलेलं आहे, तर ही जी लोक आहेत, तर ती कर्मी लोक या 4 प्रकारामध्ये व्यस्त झालेली दिसून येतात. फक्त हे पशुतुल्य दिसत नाहीत, पण यांचं जीवन जे आहे ते पशु समानच असतं. तर याच्यामध्ये आपल्याला एक शिकवण आपल्याला भगवंत देत आहेत, की अध्यात्माशिवाय नैतिकता स्वयंकेंद्रित आणि सापेक्ष आहे. असे आचरण स्वतःच्या सोयीनुसार ती लोक करत असतात. म्हणजे स्वतःच्या म्हणण्याप्रमाणे ते आपलं जीवन कंठत असतात. जर आपण शास्त्रवचनांना मानलं नाही समजा, तर आपण कसं हे सिद्ध करू शकतो, की या लोकांचं आचरण जे आहे, हे कर्मी लोकांचं आचरण आहे, ते नैतिकतेला धरून आहे म्हणूनसाठी. समजा याचं उदाहरण आपण बघू शकतो, की एखाद्या व्यक्तीला जर मदिरा प्राशन करण्याची सवय असेल, त्याच्या घरामध्ये त्याच्या वडिलांना देखील ही सवय असेल, त्याच्या वडिलांच्या वडिलांना देखील ही सवय असेल, तर त्या व्यक्तीला असं वाटू शकतं, की याच्यामध्ये गैर तर काही नाहीयेच आहे. कारण त्यांनी पाहिलेलं आहे, की त्याचे वडील हे मदिरा प्राशन करत होते, आजोबा मदिरा प्राशन करत होते. पण एखादी व्यक्ती ज्यांच्या घरामध्ये या गोष्टीला थारा नाहीये, त्या व्यक्तीला वाटू शकतं, की हे चुकीचं आहे. हे नीतिमत्तेला धरून नाहीये, नैतिकतेला धरून नाहीये. पण असा काय सिलॅबस आहे, ज्याच्यानुसार आपण हे ठरवू शकतो, की काय अयोग्य आहे आणि काय योग्य आहे. नंतर याच्यामध्ये आपण हे बघू शकतो, की आपल्याला भगवद्गीतेचं ज्ञान करून घेणं आणि भागवतमचं किंवा अध्यात्माचं ज्ञान करून घेणं हे किती गरजेचं आहे. ज्याच्यामुळे आपल्याला हे समजेल, की खरं अयोग्य काय आहे आणि योग्य काय आहे. नंतर आपण बघणार आहोत, की दुसरा जो उल्लेख केलेला होता कर्मी लोकांनंतर कर्मकांडी. तर या कर्मकांडींमध्ये असा उल्लेख येतो, ते त्यांची प्रवृत्ती थोडक्यामध्ये दिलेली आहे भगवंतांनी या ठिकाणी, की वेदांमध्ये यांची थोडीफार रुची असते, श्रद्धा असते. त्याच्यानंतर वेदांचा उपयोग ते स्वतःच्या भल्याकरिता, स्वतःचं भलं करण्यासाठी ते करीत असतात. पण आध्यात्मिक मार्गामध्ये त्यांना विशेष रुची नसते. आपला आत्मउन्नती करून घ्यावी, हे त्यांच्या मनामध्ये नसतं. त्याच्यानंतर भगवत सेवा करावी किंवा भगवंताबद्दलची पृच्छा करावी, हे त्यांना सुचत नाही. तर ते स्वतःच्याच सुखाचा विचार करत असतात. याचं उदाहरण द्यायचं झालं तर आपण असं बघू शकतो, की काही जणांना अ, दानधर्म करायचा असतो, अन्नदान करायचं असतं. चांगली गोष्ट आहे ती, की अन्नदान करणे. पण कशासाठी अन्नदान करायचं असतं, की पुढच्या जन्मामध्ये आपण धनवान होऊ. त्याकरिता त्यांना ती कृती करायची असते. म्हणजे यामध्ये त्यांनी भगवंताच्या संबंधित अशी कुठली गोष्ट केलेली नसते किंवा आत्मउन्नतीसाठी कुठली गोष्ट झालेली नसते. त्यांच्या मनामध्ये फक्त हाच विचार असतो, की मला अन्नदान केल्याने पुढच्या जन्मी मला अ, धनवान होईल. म्हणजे शास्त्रांमधल्या त्या गोष्टी उचलून फक्त स्वतःच्या भल्यासाठी त्या गोष्टीचा उपयोग ते करतात. तर त्यांना आपण म्हणतो, की
कर्मकांडी आहोत. त्यांना भगवंताच्या प्रतीची पण कशाची आवड नसते. पुढे येतात ते कर्मयोग. रोहन हे मागे घे थोडस. पुढे जे येतात ते कर्मयोगी, आणि ते कर्मयोगी 2 प्रकारचे असतात. की एक असतात ते सकाम कर्मी आणि दुसरे असतात ते निष्काम कर्मी. आता सकाम कर्मी यांच्या या शब्दावरूनच आपल्याला समजतं की त्यांच्या हृदयामध्ये कामना असतात. या जगामध्ये काही विशिष्ट भोग करण्याच्या थोड्याशा कामना असतात, आणि यांनी परमेश्वराची स्वीकृती त्यांच्या जीवनामध्ये केलेली असते. पण काही प्रमाणामध्ये त्यांना आत्मज्ञानामध्ये पण थोडीफार रुची असते, आणि ते त्यांच्या मिळकतीतील काही अंश, काही भाग भगवंताच्या सेवेकरिता अर्पण करतात. परंतु याच्या सगळ्या पाठीमागे त्यांची काहीशी स्वार्थ भावना दिसून येते. त्याच्यानंतर निष्काम कर्मी. तर निष्काम कर्मी याच्या शब्दामध्येच आपल्याला हे समजून येऊ शकतं की आध्यात्मिक जीवनामध्ये आध्यात्मिक जीवनाचा यांनी अत्यंत गंभीरपणे स्वीकार केलेला असतो. त्याच्यानंतर ते जे आहेत ते त्यांच्या मिळकतीमधले आवश्यक तेवढंच धन स्वतःकडे ठेवतात. जेवढं त्यांच्या शरीराच्या भरण पोषणाकरता आवश्यक आहे तेवढंच धन ते स्वतःजवळ ठेवत असतात, आणि त्याच्यानंतर उर्वरित जो त्यांच्या धनातल्या त्यांच्या मिळकतीमधला उर्वरित जो भाग आहे तो भगवंतांच्या सेवेकरता ते समर्पित करत असतात. ह्यांना कर्म करत असतात हे भगवंताच्या सेवेसाठी, परंतु यांना रिटर्न्स म्हणजे त्याच्यातून प्रतिफळाची काही इच्छा नसते. अशा प्रकारे हे त्यांच्या स्वरूप धर्माबद्दल अतिशय गंभीर असतात, स्वरूप धर्माच्या कर्तव्यांबद्दल अतिशय गंभीर असतात. पण आपण पाहू शकतो की हे जे सकाम कर्मी आहेत त्यांना थोड्याफार प्रमाणामध्ये भगवंताचा त्यांनी स्वीकार केलेला असतो आपल्या आचरणामध्ये, आपल्या जीवनामध्ये. तर त्यांना हळूहळू का होईना क्रमाक्रमाने ते या निष्काम कर्माच्या जे विस्तृत वर्णन आहे आलेलं आहे त्याच्यामध्ये ते प्रवेश करू शकतात, किंवा त्या स्वरूपाची चेतना प्राप्त करू शकतात. तर भगवंत या ठिकाणी सांगतात की भगवंत हे सगळं वर्णन का करतात, कारण अर्जुनाने तशी इच्छा केलेली असते की वैराग्य घेण्याची. त्याच्यामुळे भगवंत खऱ्या वैराग्य म्हणजे काय आहे त्याचं विस्तृत वर्णन करताना आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर भगवंताला केंद्रस्थानी ठेवून कसं कार्य केलं पाहिजे ज्याच्यामुळे आपण आपल्या पापामधून मुक्त होऊ शकतो याचंही वर्णन आपण आतापर्यंत ऐकलेलं आहे. आणि त्याच्यानंतर अर्जुनाला भगवंत सांगतात की हे अर्जुना, तू अत्यंत प्रख्यात व्यक्ती आहेस. त्याच्यानंतर तू जे काही करशील तर त्याचं अनुसरण इतर लोक करणार आहेत. तू श्रेष्ठ व्यक्ती असल्यामुळं तुझं अनुसरण इतर लोक करणार आहेत. तू जरी योग्य काही गोष्टी केल्या तरी सुद्धा त्याप्रमाणेच इतर जन करणार आहेत. समाजामधील जे फॉलोअर्स असतील तर ते इतर जन तू जे गोष्टी करशील योग्य केल्या ते पण त्याच पद्धतीने वर्तन करतील. अयोग्य गोष्टी केल्या तरी सुद्धा तुला फॉलो करण्यासाठी ते त्या पद्धतीच्या गोष्टी करतील, म्हणजे त्यांचं आचरण त्याप्रमाणे राहील. म्हणून तुला ह्या गोष्टींबद्दल जास्त जागरूक असलं पाहिजे, कारण तू एक नेता आहेस आणि तू एक उदाहरणात्मक जीवनशैली, एक आदर्श जीवनशैली तू प्रस्थापित केली पाहिजे. अशा रीतीने भगवंत अर्जुनाला सांगत आहेत, एक उपदेश देत आहेत. तर आपण बघूयात की तिसऱ्या सेशन मध्ये की उदाहरणात्मक जीवनशैली म्हणजे काय. तर ज्यामुळे आपल्याला इतरांना उदाहरण प्रस्थापित करता येईल समाजामध्ये, या गोष्टीचा अत्यंत परिणाम दिसून येतो आपल्याला. त्याच्यामुळे भगवंत अर्जुनाला हे सांगत आहेत की तू अशा पद्धतीचं आचरण केलं पाहिजेस की ज्याच्यामुळे समाजामध्ये एक आदर्श प्रस्थापित होईल. कारण अर्जुन यापूर्वी विचार करत होते विरक्ती घेण्याचा. तर भगवंत त्यांना सांगत आहेत की तू एक गृहस्थ आहेस, तू जबाबदारीने वर्तन केले पाहिजेस, तू तुझ्या कर्तव्यांचं पालन केलं पाहिजेस. तर आपण हा श्लोक पाहूयात ज्याच्यामध्ये भगवंत उदाहरणात्मक जीवनशैलीबद्दल विस्तृत रूपाने सांगत आहेत.
यद यद आचरती श्रेष्ठा तत्तद्देवोत्तरौ जनः स यत् प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते. याचा अर्थ असा आहे की श्रेष्ठ व्यक्ती जे जे काही करते त्याचे अनुसरण सामान्य जन करतात. आपल्या अनुसरणीय कृत्यांनी ती जे काही आदर्श घालून देते त्यानुसार सारे जग कार्य करते. तर अतिशय असा महत्वाचा असा हा श्लोक आहे की भगवंतांनी या ठिकाणी सांगितले आहे की महान व्यक्ती, श्रेष्ठ व्यक्ती ज्या ज्याप्रमाणे वर्तन करतात संपूर्ण जग त्यांचं अनुसरण करते. यामुळे आपण हे समाजातून आपल्याला आपण हे समजून घ्यायला हवं की आपली किती मोठी जबाबदारी आहे, की आपण ज्या प्रमाणामध्ये आपण प्रसिद्ध आहोत, ज्या प्रमाणामध्ये आपण इतरांवरती प्रभाव टाकत आहोत, तर आपलं अनुसरण करणारे अनेक जण असू शकतात. जसं उदाहरण आपण पाहू शकतो की एखादी सेलिब्रिटी आहे, एखादी फिल्म स्टार आहे, एखादा खेळाडू आहे जो खूप लोकप्रिय आहे, तर त्यांनी अत्यंत विचारपूर्वक, अत्यंत समजून घेऊन आपली जीवनशैली व्यतीत केली पाहिजे. एखादं वाक्य जेव्हा ही लोक बोलतात, जी फिल्म स्टार असतात किंवा हे जे श्रेष्ठ लोक असतात किंवा हे सेलिब्रिटी असतात, तर ह्यांनी एखादं स्टेटमेंट जर केलं किंवा जर ट्विटरवर ट्वीट केलं, तर त्यानंतर किती प्रकारे, किती प्रमाणामध्ये त्यांच्या एखाद्या वाक्याबद्दल चर्चा समाजामध्ये उलट-सुलट घडून येताना आपण पाहतो. आणखीन कितीतरी लोक ते जे मान्य करतात, हे जे सेलिब्रिटी असतात, श्रेष्ठ लोक असतात, त्यांच्या दृष्टीने श्रेष्ठ लोक असतात. ते जे मान्य करतात त्याला हे सर्वसामान्य लोक, हे जे फॉलोअर्स असतात, अनुकरण करणारे, अनुसरण करणारी लोक जे असतात, तर ते त्यांच्या आवडीच्या व्यक्तीने ज्याला होकार दिला त्याला ते पण मान्यता देत असतात. त्यांच्या आवडीच्या व्यक्तीने, त्यांच्या दृष्टीने श्रेष्ठ लोकांनी ज्याला नकार दिलेला आहे किंवा विरोध केलेला आहे, त्याला ते देखील विरोध करतात. म्हणजे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, की आपली खूप मोठी जबाबदारी आहे, की आपण जेव्हा वर्तन करत असतो, त्यावेळेस आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, की आपण एक उदाहरणात्मक जीवनशैली आपण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असं अर्जुनाला भगवंत सांगत आहेत. तर याच्यातून आपल्याला एक अनमोल शिक्षण म्हणजे शिकवण जी मिळत आहे, तर ती या प्रकारची आहे, की अनुसरणाकरता उदाहरणात्मक जीवनशैली आपण स्थापित केली पाहिजे. कारण समाजावरती या गोष्टींचा खूप मोठा प्रभाव दिसून येतो आपल्याला. जर कोणत्याही क्षेत्रामध्ये आपण बघतो, की कोणत्याही फील्डमध्ये आपल्याला मार्गदर्शनाची गरज असते. तर त्यावेळेला आपण जे मार्गदर्शन निवडायचं आहे, तर ते मार्गदर्शन निवडताना आपण खूप खूप विचारपूर्वक, खूप दक्षतेने जीवनाच्या प्रत्येक वळणावरती आपला नेता निवडला पाहिजे. अत्यंत सावधानतेपूर्वक आपण हा विचारपूर्वक हे आपली कृती केली पाहिजे. मग ती राजनीती असो किंवा आध्यात्मिकता असो. ही अतिशय मोलाची शिकवण आपल्याला या श्लोकामधून मिळते. तर इथं आम्हाला सांगायला खूप आनंद वाटतोय, की आम्ही आमचे जे नेते आहेत, तर ते निवडले आहे. आमचे नेते म्हणून, मार्गदर्शक म्हणून निवडलं आहे श्रील प्रभुपादांना आणि भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांना, ज्यांनी इस्कॉनची स्थापना केलेली आहे, कृष्ण भावनामृत संघटनेची स्थापना केलेली आहे आणि अतिशय असं विस्मयकारक असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे आणि अतिशय भगवंताचे ते थोर भक्त आहेत आणि त्यांनी वयाच्या 70व्या वर्षी अमेरिकेला गेले आणि आम्हाला सांगायला खूप आनंद वाटतो त्यांच्याबद्दल बोलायला, की ज्या वयामध्ये व्यक्ती रिटायर्ड होते किंवा निवृत्त होत असते आणि आपल्या समवेत शांततेने आपलं जीवन व्यतीत करत असतात. तर त्यावेळी म्हणजे वयाच्या 70व्या वर्षी आपल्या गुरूंच्या आज्ञेचं पालन करण्याकरता प्रभुपाद पाश्चात्य देशामध्ये गेलेले आहेत. त्यांचे गुरु श्रील भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर यांनी त्यांना आज्ञा दिली होती, की सांगितलं होतं, की आपल्याला साधारण असं दिसून येतं, की पाश्चिमात्यांचं अनुकरण भारतीय लोक करताना त्यांचा कल दिसून येतो. त्याच्यामुळे प्रभुपादांच्या गुरूंनी त्यांना सूचना दिली होती, की तू एक सुशिक्षित तरुण आहेस,
आणि तू इंग्रजी भाषेमध्ये पाश्चात्य देशामध्ये जाऊन भगवंताच्या या संदेशाचा प्रचार तू बाहेरच्या देशामध्ये कर. तर ती आज्ञा प्रभुपादांनी त्यांच्या हृदयामध्ये जतन करून ठेवली होती. आणि वयाच्या 17व्या वर्षी ते अमेरिकेला गेले. कारण आपण साधारण कल बघतो लोकांचा, की तिथली लोक जे काही पालन करतात, तिथली लोक जे काही स्वीकारतात, त्याच गोष्टींची स्वीकृती आपले लोक करताना दिसून येतात. म्हणजे यद यद आचरती श्रेष्ठा, तर तो श्लोकाचा अर्थ या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. त्याप्रमाणे मग प्रभुपादांनी वयाच्या 17व्या वर्षी अमेरिकेत जाऊन अतिशय कष्ट सहन करून त्यांनी कृष्ण भावनामृत संघटनेची, आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघटनेची स्थापना केली. त्याच्यानंतर त्यांनी 108 मंदिरांची स्थापना केलेली दिसून येते. आणि इथं आपण बघू शकतो की गुरूंची आज्ञा हृदयामध्ये ठेवून अत्यंत समर्पित भावनेने त्या आज्ञेचं पालन ज्या वेळेला प्रभुपादांनी केलं, तर त्यावेळेला त्यांना हे जे उज्ज्वल यश मिळालं. आज जगामध्ये सर्व भाषांमध्ये भगवद्गीतेचं ट्रान्सलेशन झालेलं दिसून येतं, जे प्रभुपादांच्या तात्पर्यासहित आहे. त्याच्यानंतर असंख्य ग्रंथ प्रभुपादांनी लिहिलेले दिसून येतात. त्या ग्रंथाचं पण भाषांतर त्या वेगवेगळ्या भाषांमध्ये झालेलं आपण बघू शकतो. आणि एवढी मंदिरांची स्थापना केलेली आहे. आणि अनेक लोक कृष्ण भावनामृत संघटनेशी जोडले गेलेले आहेत आणि आपलं जीवन ते उत्कृष्ट बनवत आहेत. तर आपण या ठिकाणी बघू शकतो की लीडरच्या मध्ये कशा प्रकारचे गुण असले पाहिजेत, की ज्यांचं अनुसरण इतर लोक करत असतात. तर आपण हे या ठिकाणी हे सिद्ध होतं की यद यद आचरती श्रेष्ठा. तर याच्यातून जी शिकवण आहे ती खूप महत्वाची आहे, की कोणी केवळ निर्देश देऊन नेता बनू शकत नाही किंवा शिक्षक बनू शकत नाही किंवा गुरु बनू शकत नाही. तर त्यांच्या आचरणामधून त्यांनी ते आपल्याला शिकवलेलं असलं पाहिजे. तर आपण इथं बघू शकतो की वैयक्तिक जीवन आणि सामाजिक जीवन याच्यामध्ये एक पारदर्शकता अशा लोकांची दिसून येते. आणि बोले तैसा चाले, ते जे बोलतात त्याप्रमाणे ते आचरण करतात. तर त्यांची वंदावी पावले, हे आपल्याकडे पण म्हण आहे की बोले तैसा चाले, त्यांची वंदावी पावले. अशा पद्धतीने त्यांचं वर्तन असतं. ते जे काही बोलतात त्याप्रमाणे ते वागत देखील असतात. ते इतरांना ज्या सूचना देतात त्यांचं पालनही ते स्वतः देखील करत असतात. तर आपण बघू शकतो की प्रभुपादांच्या बाबतीमध्ये की प्रभुपाद ज्याप्रमाणे सांगायचे इतरांना की तुम्ही हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या मंत्राचा जप करा. तर ते स्वतः देखील त्या मंत्राचा जप करताना दिसायचे. स्वतः देखील त्या मंत्राचा जप करायचे. त्याच्यानंतर गीता आणि भागवताचं तुम्ही अध्ययन करा, अशा त्यांची सूचना असायची. तर त्याप्रमाणे ते गीता आणि भागवताचं अध्ययन स्वतः देखील ते करत असायचे. त्याच्यानंतर त्यांची अशी इच्छा असायची, ते त्यांच्या शिष्यांना त्यांची आज्ञा आहे की प्रत्येक घराघरामध्ये जाऊन हरिनामाचा तुम्ही प्रचार करा, लोकांना भगवंताशी जोडून द्या. ही जी त्यांची भावना होती, तर त्याप्रमाणे ते स्वतः देखील या गोष्टींचं आचरण करत होते. आणि ज्या गोष्टींचे नियम त्यांनी घालून दिलेले होते इतरांसाठी, शिष्यांसाठी, तर त्या नियमांचं पालन देखील ते करत असताना आपण बघू शकतो की अनुकूलस्य संकल्प प्रतिकूलस्य वर्जन, या गोष्टीचं ते योग्य पद्धतीने पालन करताना आपण बघू शकतो. त्याच्याप्रमाणे मग आपण अशा प्रकारचे आपले मार्गदर्शक निवडले पाहिजेत, जे स्वतः देखील आपल्याला देण्यात येणाऱ्या सूचनांचं पालन स्वतः देखील करत असले पाहिजेत. ते त्यांच्या आचरणातून आपल्याला शिकवत असले पाहिजेत. त्याच्यामुळं आपण ही जी गोष्ट आहे यद यद आचरती श्रेष्ठ, हा जो श्लोक आहे तो आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाचा आहे. आणि अनेकांचा असा अनुभव आहे की आपल्या जीवनामध्ये आपण जे काही बोलतो त्याच्यापेक्षा आपण कशा प्रकारचं वर्तन करतो याच्यामुळं इतर लोक जे आहेत ते जास्त प्रभावित होत असतात. तर लीडरचं आचरण कसं असलं पाहिजे किंवा एका नेत्याचं आचरण कसं असलं पाहिजे, हे महत्वाची शिकवण या ठिकाणी आपल्याला भगवंत देत आहेत. आता आपण बघू शकतो की या स्लाइड मध्ये जे जे महान व्यक्ती आहेत, श्रेष्ठ व्यक्ती आहेत, की डॉक्टर टी सिंह म्हणून आहेत, ते वैज्ञानिक आहेत. त्याच्यानंतर जॉर्ज हॅरिसन आहेत, ते श्रेष्ठ संगीतज्ञ आहेत, वादक आहेत.
त्याच्यानंतर अल्फ्रेड फोर्ड आहेत, जे फोर्ड कंपनीचे मालक आहेत. त्याच्यानंतर डॉक्टर केनेथ वॉल्पे आहेत, जे शिक्षक आहेत. आणि इलान चेस्टर आहेत, जे संगीतकार आहेत. आणि ऋषिकेश मफतलाल आहेत, ते खूप मोठे व्यावसायिक आहेत. तर हे आपापल्या क्षेत्रामध्ये श्रेष्ठ व्यक्ती आहेत. तर हे श्रेष्ठ व्यक्ती आहेत, तरी देखील ते 2 तास रोज हरे कृष्ण महामंत्र या नावाचा जप करत असताना दिसून येतात. म्हणजे ह्यांनी आपल्या जीवनामध्ये स्वरूप धर्माला अतिशय त्याच्याबद्दलच्या कर्तव्याला खूप वरचं स्थान दिलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल की हे श्रेष्ठ लोक आहेत, यांचं आचरण अशा प्रकारचं असलं पाहिजे, किंवा अर्जुन खूप महान व्यक्ती होता, पण आपण तर सर्वसामान्य लोक आहोत. मग मी का या गोष्टींचं सगळ्या पालन केलं पाहिजे? की आम्ही तर खूप सर्वसामान्य व्यक्ती आहोत. पण आपण बघू शकतो की प्रत्येक व्यक्ती, आपण हे लक्षात घेऊ शकतो की प्रत्येक व्यक्ती एका अर्थाने लीडरच असते. कारण काही जणांचे अनेक अनुयायी असतात, काही जणांचे कमी अनुयायी असतात. आता तसं बघायला गेलं तर वडील म्हणजे पिता, गुरु आणि शिक्षक हे समाजासाठी श्रेष्ठ व्यक्तिमत्व असतात. ते लीडर्स असतात समाजाचे. परंतु आपण घरामध्ये बघतो की मोठा भाऊ हा छोट्या भावासाठी लीडर असू शकतो. त्याच्यानंतर कुटुंबामध्ये आई ही त्यांच्या मुलीकरता किंवा त्यांच्या फॅमिली करता एक गुरु असू शकते. त्याच्यानंतर म्हणजे लीडर असू शकते. त्याच्यानंतर आपण बघतो की ज्या पद्धतीचं आचरण करतोय आपण किंवा एखादी व्यक्ती करतीये, तर त्या पद्धतीचं तिचे जे काही फॅन्स असतील किंवा काही थोडेफार अनुयायी असतील, ती कशा प्रकारची साडी घातली आहे, कशा प्रकारची हेअरस्टाईल केलेली आहे, कशा प्रकारचं बोलणं चाललेलं आहे. कोणी ना कोणीतरी व्यक्ती कोणाचा ना कोणाचा तरी फॉलोअर असतो. त्याच्यामुळे आपण हे प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे, की आपली केवढी मोठी जबाबदारी आहे, की आपलं आचरण, आपली जी कर्तव्य पालन करतानाची आपली प्रवृत्ती आहे, ती कशा स्वरूपाची असली पाहिजे. कारण आपण अनेक जणांना प्रेरित करत असतो. तर याच्यातून एक शिकवण आपल्याला अतिशय महत्वाची मिळते. की आपण कोणा ना कोणाकरता तरी लीडर आहोत आणि चुकून आपण चुकीचे उदाहरण बनू नये. तर आपल्यालाही या गोष्टीवरती प्रकर्षाने लक्ष दिलं पाहिजे. आपणही उदाहरणात्मक जीवनशैलीच अ, अवलंबन उदाहरणात्मक जीवनशैलीचंच आपण देखील अवलंबन केलं पाहिजे. तर चौथा विभाग जो होता, तर चौथ्या विभागामध्ये आपण पाहणार आहोत चौथ्या विभागामध्ये की योगशिडी पाहिल्यानंतर आपण हा एक महत्वाचा उल्लेख आलेला आहे की भगवंताप्रतीचं जे प्रेम आहे, तर प्रेम आणि कामवासना याच्यामध्ये काय फरक आहे आणि आपल्याला आध्यात्मिकतेमध्ये येणारी आव्हानं कुठल्या प्रकारची आहेत. आपण एक चांगल्या प्रकारची जीवनशैली आपण अवलंब करणार आहोत, तर त्याच्यामध्ये येणारी आव्हानं कुठल्या स्वरूपाची आहेत. तर ते चौथ्या विभागामध्ये आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी एक श्लोक आपण बघणार आहोत की श्लोक क्रमांक 37. त्या ठिकाणी भगवंत असं म्हणतात, श्री भगवान वाच काम एष क्रोध एष रजगुण समुद्भवा महाशनो महापाप्मा विद्य विद्यदे नमीहम वैरिणी. म्हणजे अनुवाद याचा असा आहे की भगवान म्हणाले, हे अर्जुना, रजोगुणाच्या संपर्कामध्ये उत्पन्न झालेला हा काम आहे आणि नंतर तो क्रोधामध्ये रूपांतरित होतो. तोच या जगताचा सर्वभक्षक महापापी शत्रू आहे. तर अर्जुन भगवद्गीतेमध्ये आपल्याला असं प्रश्न विचारताना दिसतात. ते असं विचारतात की हे वृष्णीवंशजा, असे काय कसे काय बरं मनुष्य इच्छा नसतानाही बळेच पाप कर्म करण्यासाठी प्रवृत्त होतो. तर या प्रश्नाला उत्तर देताना भगवंत या ठिकाणी सांगतात की आध्यात्मिक जीवनाचं पालन करताना येणारे जे शत्रू आहेत, त्याचं या ठिकाणी विवेचन करण्यात आलेलं आहे. तर आपण जेव्हा उदाहरणात्मक जीवनशैली जगू इच्छितो, स्वधर्म आणि स्वरूप धर्माचं यांचं योग्य पद्धतीने पालन करू इच्छित आहोत
आणि दोन्ही कर्तव्य आपल्याला समतोल प्रमाणामध्ये बॅलन्स ठेवून करावयाची आहेत, तशी आपली इच्छा आहे. परंतु आपण बघतो की आपले हात बांधले गेलेले आहेत. म्हणजे हे कशामुळे घडत असतं? जसं अर्जुनाने आता प्रश्न विचारला, की असं काय आहे की ज्याच्यामुळं व्यक्ती पाप करण्यासाठी प्रवृत्त होते, जे आपल्याला बांधून ठेवणार आहे या जगामध्ये. तर या ठिकाणी भगवंत कामवासनेबद्दल सांगत आहेत या श्लोकामध्ये, की आपण इथं 4 सेशनमध्ये याची विभागणी केलेली आहे, की प्रेम आणि कामवासना याच्यामध्ये काय फरक आहे? त्याच्यानंतर आपण बघणार आहोत कामवासनेचे आवरण काय आहे आणि या गुप्त शत्रूचा शोध अ, घेऊन त्याचा पराजय करणं आणि क्रोधाशी मैत्रीचा प्रस्ताव. हे आपलं शेवटचा विभाग आहे. तर खूप आपण थोडक्यामध्ये याचं विवेचन पाहूयात, की 4 मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार आहोत याच्यामधल्या, की प्रेम आणि काम याच्यामधला जो फरक आहे, तर तो आपण पाहणार आहोत. आता कामवासना हा शब्द इथं का वापरलेला आहे, की कामवासना म्हणजे अनियंत्रित अशा भोग इच्छा, त्याला कामवासना म्हटलेलं आहे. तर आपण बघतो, की ईश्वरावरती प्रेम करणं हा प्रत्येक आत्म्याचा स्वभाव आहे आणि तेच जेव्हा प्रेम करण्याची तीच प्रवृत्ती स्वतःप्रती जेव्हा निर्धारित होते, तेव्हा ते कामवासनेमध्ये त्याचं रूपांतर होते. आणि कामवासना आहे ती कधीही संतुष्ट होत नाही. म्हणजे ह्या ज्या वासना असतात, कोणाकडून तरी काहीतरी घेण्याची वृत्ती किंवा आत्मकेंद्रित प्रवृत्ती, तर ही जी कामवासना आहे ती या प्रकारची असते, की ते स्वतःलाच आनंद घेऊ इच्छितात, स्वतः भोग करू इच्छितात. तर आपण बघू शकतो, की इतरांप्रती आपल्याला जर प्रेम असेल किंवा इतरांना सुखी करण्याची इच्छा असेल, इतरांना मदत करण्याची इच्छा असेल, तर त्याला आपण म्हणू शकतो, की हे प्रेम भावना आहे. हं. तर ईश्वरावरती प्रेम करणं हा आत्म्याचा स्वाभाविक एक कल आहे. तो आत्म्याचा स्वभाव आहे आणि प्रेम करणं हा आत्म्याचा स्वभाव असल्यामुळं ज्यावेळेला ते जे प्रेम आहे ते भगवंताच्या संपर्कामध्ये, भगवंताशी संबंधित येते, त्यावेळेस त्याला आत्म्याला पूर्णत्व प्राप्त होत असताना, पूर्णत्व प्राप्त होते. तर मागच्या अध्यायामध्ये मागच्या काही डॉक्टर अपर्णा यांनी पण आपल्याला सांगितलं होतं भगवंताबद्दलचा एक शब्द त्यांनी वापरलेला होता, की भगवंत कसे अच्युत आहेत आणि ते आपल्या आणि भक्तवत्सल आहेत आणि ते आपल्या भक्तांचं पतन कधीही होऊ देत नाहीत. त्याच्यामुळं हे एवढ्या तळमळीने आपल्याला भगवद्गीतेच्या स्वरूपामध्ये मार्गदर्शन मिळत आहे. तर आपल्या आत्म्याचं प्रेम हे स्वयंप्रती निर्धारित होते, तेव्हा ते कामवासनेमध्ये रूपांतरित होते आणि भौतिक सृष्टीच्या ज्यावेळेस संपर्कामध्ये तो आत्मा येतो, त्यावेळेस तो रजोगुणाच्या प्रभावामुळे श्रीकृष्णांशी असणाऱ्या त्याच्या संबंधाचं रूपांतर हे कामभावनेमध्ये होते. तर जीवाला मिळालेल्या भगवंतांकडून जीवाला मिळालेल्या स्वातंत्र्याचा जेव्हा दुरुपयोग होतो, त्यावेळेस हा जो भगवंताप्रतीचा जो सेवाभाव असतो, तर तो रूपांतरित होतो इंद्रिय भोगामध्ये. असं भगवद्गीतेमध्ये या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेलं आहे. तर या सगळ्या याच्यातून आपल्याला एक शिकवण मिळू शकते, की कामवासना कधी संतुष्ट होत नाहीत आणि त्या प्रचंड अग्निकुंडाप्रमाणे असतात. ज्याप्रमाणे अग्नीमध्ये इंधन आपण जितकं इंधन टाकू, त्या प्रमाणामध्ये ते अग्नी भडकत असते. त्याप्रमाणे ह्या ज्या कामवासना असतात, अनियंत्रित इच्छा असतात, त्या पूर्ण करण्याची जी भावना असते, त्याच्यामुळे तृप्ती कधीही येऊ शकत नाही. तर आपण पाहिलं, की की ईश्वरावर प्रेम करणं हा प्रत्येक आत्म्याचा स्वभाव आहे. थोडक्यामध्ये आपल्याला समजावं म्हणून आपण हे की इतरांना देणं, इतरांप्रती मदतीची भावना व्यक्त करणं, तर त्याला म्हणायचं प्रेम आणि इतरांकडून घेण्याची इच्छा, त्यांच्याकडून सेवा घेण्याची इच्छा, याला म्हणायचं काम. हे आपल्याला समजण्यासाठी अत्यंत सोपं जावं म्हणूनसाठी असा उल्लेख केलेला आहे. तर हा जो शत्रू आहे, काम आणि क्रोध, हा आध्यात्मिकतेमध्ये प्रगती करण्याचे शत्रू आहेत. अनियंत्रित इच्छा, वासना हे जे आध्यात्मिकतेमध्ये आपल्या
जे स्वरूप धर्माचं पालन आपल्याला करायचं आहे, आपल्या स्वरूप धर्माच्या कर्तव्याचं पालन करायचं आहे, त्याच्यामध्ये त्याच्या पालनामध्ये येणारे हे शत्रू आहेत. तर हे शत्रू कुठे लपून बसलेले असतात जेणेकरून आपल्याला त्या शत्रूंचा नाश करता येईल. तर आपण हे पाहू शकतो की भगवंत त्या ठिकाणी वर्णन करतात. आणि या ठिकाणी स्पष्टीकरण करण्यासाठी असं वर्णन आलेलं आहे की कामवासना ही चेतना, जीवाची जी चेतना आहे, तर ती 3 प्रकाराने आपण पाहू शकतो. जीवाची जी चेतना आहे ती 3 प्रकाराने पाहू शकतो. एक आहे की धुराने आवृत्त अग्नी, दुसरी आहे ती धुळीने आवृत्त आरसा आणि तिसरं जे आहे ते गर्भाने आवृत्त भ्रूण. म्हणजे या ठिकाणी बघू शकतो की पहिले उदाहरण जे भगवंत देतात भगवद्गीतेमध्ये की धुराने आवृत्त अग्नी, म्हणजे थोड्याफार प्रमाणामध्ये फुंकल्यानंतर धुराला बाजूला केल्यानंतर तो जो अग्नी आहे तो आपल्याला दृष्टिक्षेपास येऊ शकतो. तर आपण या ठिकाणी जीवाची जी मनुष्याची जी चेतना आहे तर त्या चेतनेला धुराने आवृत्त अग्नीशी तुलना केलेली आहे. तर कशा पद्धतीने, कारण जर आपण आपल्याला बुद्धी पण दिली आहे भगवंतांनी, तर त्या बुद्धीच्या वापराने आपण हा जो आवृत्त झालेला आहे धुरामुळे, हा जो भगवंताबद्दलचं आपलं जे प्रेम भावना आहे ती आवृत्त झालेली आहे, तर ती बुद्धीच्या माध्यमातून म्हणजे आध्यात्मिक बुद्धी प्राप्त करून, आत्मिक ज्ञान प्राप्त करून आपण ते बाजूला करू शकतो. दुसरं जे आहे धुळीने आवृत्त आरसा, याला देखील थोड्याफार प्रमाणामध्ये झटकून काढल्यानंतर, पुसल्यानंतर आपलं जे बिंब आहे, प्रतिबिंब आपण त्याच्यामध्ये पाहू शकतो. तर ही जी उपमा दिलेली आहे तर ती थोडक्यामध्ये की जनावरांची जी चेतना असते त्याला म्हणायचं की धुळीने आवृत्त आरसा. त्याच्यानंतर गर्भाने आवृत्त भ्रूण, ही जी उपमा दिलेली आहे तर ती एकदम निम्न स्तरातल्या वनस्पती किंवा झाड यांची जी चेतना असते ती या प्रकारची असू शकते. की आपण बघू शकतो की त्यांना भावना आहेत पण त्यांची जी चेतना आहे ती अतिशय मुकुलित स्वरूपामध्ये आहे. आपण बघू शकतो की आपण जर शेतकरी किंवा आपण आपल्या घराच्या भोवती काही झाडं लावलेली असतील तर ती सूर्याच्या दिशेने हळूहळू त्यांना सूर्याच्या दिशेने त्यांची वाढ होताना दिसून येते आपल्याला. तर ती कशा पद्धतीने हळू स्वरूपामध्ये, म्हणजे अगदी त्यांची जी प्रतिक्रिया असते तर ती अगदी क्रमाने चाललेली असते. आणि जसा भ्रूण आपल्याला गर्भामध्ये आवृत्त झालेला भ्रूणाचं आपल्याला दर्शन होऊ शकत नाही, त्याप्रमाणे त्यांची चेतना असते ती मुकलित स्वरूपामध्ये असते. तर त्याच्यामुळे आपण बघू शकतो की याच्यातून वृक्षवल्लींचं जे उदाहरण सांगितलं की गर्भाने आवृत्त भ्रूण, तर त्यांची चेतना ही मुकलित असते हे आपण आता पाहिलं. आणि याच्यातून आपल्याला काय शिकवण देत आहेत भगवंत, तर आपल्याला सावधान असायला हवं की आपण या आव्हानाला अतिशय गंभीरपूर्वक घेतलं पाहिजे, कारण अन्यथा आपण निम्न योनीमध्ये प्रवेश करू शकतो. की हे जे आहे आपल्याला हा जो मनुष्य देह प्राप्त झालेला आहे तर आपल्या कर्मांवरती ह्या गोष्टी अवलंबून आहेत की आपण आपले कर्म कशा प्रकारचे करू, की आपले कर्तव्य कशा पद्धतीने पालन करू, की आपण स्वरूप धर्माचं पालन कशा पद्धतीने करू आणि आपल्या स्वधर्माचं पालन कशा पद्धतीने करू. त्यानुसार, त्या कर्मानुसार आपल्याला पुढचं जीवन मिळणार आहे. त्या कर्मानुसार आपण कोणत्या योनीमध्ये जाणार आहोत यापैकी ते त्याच्यावरती ठरणार आहे. त्याच्यामुळे या आव्हानाला आपण अगदी गंभीरतापूर्वक घ्यायला हवं. तर ही शिकवण या ठिकाणी आपल्याला अतिशय मोलाची आहे. आणि आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की सदैव आपण मनुष्यच योनीमध्ये राहू असं नाहीये. तर आपण ज्या प्रकारची कर्म करू त्या प्रकारचे आपल्याला पुढचं लाईफ, पुढच्या योनीमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट अतिशय आपण गांभीर्याने घेतली पाहिजे. आणि हे जे गुप्त शत्रू आहेत, जे अडथळे आहेत आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी, तर त्या शत्रूंचा शोध घेऊन त्यांचा पराजय कसा करायचा
तर भगवंत या ठिकाणी विस्तृतपणे आपल्याला सांगत आहेत आणि प्रभुपाद सुद्धा त्यांच्या तात्पर्यांमध्ये अतिशय छान पद्धतीने आपल्याला समजून सांगताना दिसतात, की हा आपली जी इंद्रिय आहेत, तर त्या इंद्रियांना आपण असा अनुभव असतो, की एखादा छान मंजुळा आवाज आला, एखाद्या गाण्याचा आवाज आला, त्याच्यानंतर आपलं आपोआप कान त्या गाण्याकडे आकर्षित होतात आणि त्याच्यानंतर आपल्याला असं वाटायला सुरुवात होते, की अरे, जिथून आवाज आलाय तिथं आपण जायला पाहिजे किंवा कुठून आवाज आलाय तर ते टेप रेकॉर्डर आपल्याकडे पाहिजे किंवा मोबाईलमध्ये ते गाणं लागलेलं असेल तर हे गाणं आपण परत परत ऐकलं पाहिजे. हे आपल्याला त्या इंद्रिय विषयांकडं आकर्षित होत असतात. पण ह्या इंद्रियांना आपण कशा पद्धतीने संयमित केलं पाहिजे, तर त्याची शिकवण आपल्याला भगवद्गीतेमध्ये दिलेली आहे. त्याच्यानंतर मन जे आपल्याला वेगवेगळे प्लॅन्स करून देत असतं आणि वेगवेगळ्या आयडिया देत असतात. तर ह्या मनाला कसं संयमित केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने या मनाला नियंत्रित केलं पाहिजे. कारण असं बोललं जातं, की 99% जी प्रगती आहे ती मनाच्या नियंत्रणावरती अवलंबून आहे. आध्यात्मिकतेमध्ये आपल्याला जर प्रगती करायची असेल, तर आपलं मन हे नियंत्रित असलं पाहिजे. तर मनाला कशा पद्धतीने नियंत्रित करू शकतो? तर मनाला आपण हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम, राम राम हरे हरे. हा भगवंताच्या नामाचा नामजपामध्ये त्याला जर नियुक्त केलं, तर ते जे अनियंत्रित मन आहे आपलं, तर त्या मनाला आपण योग्य वळण लावू शकतो. त्याच्यानंतर बुद्धीची मदत आपण कशा पद्धतीने घेऊ शकतो? तर बुद्धी ही आत्मज्ञान प्राप्त केल्याने आपल्या बुद्धीला एक प्रकारचं चांगलं वळण लागतं आणि आपला आध्यात्मिकतेमध्ये प्रगती व्हायला खूप मदत होते. तर ही बुद्धी आत्मज्ञान कसं मिळवायचं? तर भगवद्गीता आणि भागवतम याचं अध्ययन करून आपली बुद्धी ही आपल्याला आत्मज्ञानामध्ये आपण नियुक्त करू शकतो, की आपण याच्यामध्ये बघितलं, की या गुप्त शत्रूचा शोध करून आपल्याला त्याचा पराजय कशा पद्धतीने करू शकतो, की आपली इंद्रिय संयमित करून इंद्रियांना भगवंताच्या सेवेमध्ये नियुक्त केल्याने इंद्रिय संतुष्ट होतात. कारण ऋषिकेश म्हणजे ऋषिकेश जे आहेत, त्यांची इंद्रिय जर आपण संतुष्ट केली, तर आपोआपच आपण संतुष्ट होत असतो. आणि मनाला जर हरिनामामध्ये आपण व्यग्र केलं, तर मन देखील आपलं प्रसन्न बनतं आणि मनत्रायते इति मंत्र. त्याच्यामुळं भगवंताच्या नामाचा जप आपण गांभीर्याने घ्यायला हवा आणि बुद्धी जी आहे, बुद्धीला जी धार लागू शकते, की योग्य अयोग्य विवेक बुद्धी जी आहे, ती आपल्याला भगवद्गीता आणि भागवतम याच्या अध्ययनातून आपल्याला मिळू शकते. या ठिकाणी आपण पाहिलं, की श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये आपण जर सर्व गोष्टींना आपल्या मन, बुद्धी आणि इंद्रियांना नियुक्त केलं, तर आपल्याला जे उच्च ध्येय आहे, ते आपल्याला प्राप्त होऊ शकतं. आपलं जीवन हे समाधानी, आनंदी बनू शकतं आणि त्याचबरोबर आपण जे आपलं मुख्य उद्दिष्ट आहे, परमसिद्धी आहे, हे परत भगवंताकडे जाण्याची जी परमसिद्धी आहे, भगवंताबद्दलचं प्रेम प्राप्त करणं, हे जे आपलं मुख्य उद्दिष्ट आहे, ते पण आपल्याला प्राप्त होऊ शकतं. तर आपण इथं अनमोल शिकवण जी पाहिलेली आहे या शेवटच्या विभागामध्ये, की हरे कृष्ण महामंत्राचा जप, भगवद्गीता अध्ययन आणि यामध्ये आपलं मन, बुद्धी आणि इंद्रियांना नियुक्त करून कामवासना रूपी शत्रूवरती आपल्याला विजय प्राप्त करता येतो. आता आपण पाहिलं, की क्रोध हा देखील याच्यामध्ये एक प्रकारचा अडथळा आहे. परंतु आपण क्रोधाशी मैत्री कशा प्रकारची करू शकतो? अगदी थोडक्यामध्ये 5 मिनिटामध्ये आपण हे बघणार आहोत, की अर्जुनाला क्रोध उत्पन्न झाल्यानंतरच अर्जुन त्याचं जे कर्तव्य आहे, त्याचं पालन योग्य पद्धतीने करू शकले आणि शत्रूवरती विजय मिळवू शकले. म्हणजे त्यांनी त्यांच्या क्रोधाला भगवंतांच्या सेवेमध्ये नियुक्त केलं. त्याच पद्धतीने आपण पाहू शकतो, की हनुमानजींना सुद्धा रावणावरती एवढा क्रोध आलेला होता, तर त्यांनी तो क्रोध ती लंका दहन करण्यासाठी वापरला आणि रावणाला दाखवून दिलं, की आम्ही जे रामाचे सेवक आहोत, श्रीरामांचे सेवक आहोत, भगवंताचे सेवक आहोत,
ते जर एवढे पॉवरफुल असतील तर आमचे भगवंत जे प्रभू आहेत ते किती शक्तिमान असतील आणि लवकरच ते तुम्हाला ठार करून म्हणजे रावणाला ठार करून त्यांच्यावरती विजय मिळवतील. तर या प्रकारे आपण बघू शकतो की हनुमानांनी त्यांचा क्रोध जो आहे तो भगवत सेवेमध्ये नियुक्त केला आणि क्रोधाशी मैत्री करून त्यांनी त्यांचं ध्येय गाठलेलं आपल्याला दिसून येतं. तर सारांश हा आहे की अध्याय 3 मध्ये आपण काय काय पाहिलं, कुठल्या कुठल्या शिकवणुकी पाहिल्या, तर त्याचं थोडक्यात एक 4-5 मिनिटामध्ये आपण त्याचं सारांश पाहूयात. की अध्याय 3 मध्ये आपण पाहिलं 4 विभागामध्ये हा अध्याय विभागलेला होता. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की सुरुवातीला वैराग्य म्हणजे काय, त्याच्यानंतर आपण पाहिलं योगशिडी म्हणजे काय, उदाहरणात्मक जीवनशैली कशा प्रकारची असते आणि आध्यात्मिक जीवनातील परम आव्हानं कुठली कुठली आहेत. तर पहिल्या विभागामध्ये आपण वैराग्य म्हणजे काय हे पाहिलं, उत्तम वैराग्य म्हणजे काय, मिथ्या वैराग्य म्हणजे काय आणि वैराग्याचा परम मार्ग कोणता आहे आणि वास्तविक वैराग्य आणि कल्पित वैराग्य याच्यामधला भेद आपण पाहिला. त्याच्यानंतर आपण पाहिलं की आपल्याला वैराग्य म्हणजे काय की संग्रह बुद्धी त्याच्यापासून विरक्ती आणि भोग इच्छांपासून विरक्ती आणि कर्माचा त्याग करणं म्हणजे वैराग्य नाही. ही एक महत्वाची शिकवणूक आपल्याला त्याच्यातून मिळालेली दिसून येते. त्याच्यानंतर आपण पाहिलं की विष्णूंच्या संतुष्टी प्रित्यर्थ आपण जर कर्म केले तर आपण खऱ्या अर्थानं सुखी राहू आणि आनंदित बनू आणि आपल्याला आपलं जे जीवन आहे ते चांगल्या पद्धतीने व्यतीत करता येऊ शकतं. त्याच्यानंतर योगशिडीमध्ये आपण पाहिलं की जीविकेचे 2 मार्ग पाप आणि पुण्य. त्याच्यानंतर आपण कर्मी, त्याच्यानंतर कर्मकांडी आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं की कर्मयोगी म्हणजे कर्माबद्दल आसक्त लोक पाहिली आपण आणि एक विरक्त लोक जी असतात ती त्यांचं वर्णन आपण ऐकलं की सकाम कर्मी आणि निष्काम कर्मी यांच्याबद्दलची माहिती आपण घेतलेली. त्याच्यानंतर अर्जुनाला जेव्हा भगवंत सांगतात की तू एक नेता आहेस आणि तू एक उदाहरणात्मक जीवनशैलीचं अनुसरण केलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये आपल्याला ही शिकवण मिळाली की आपण उदाहरणात्मक जीवनशैली अवलंबली पाहिजे आणि अनुसरणाकरता आपण एक उदाहरण स्थापित केलेलं पाहिजे. त्याच्यानंतर आचार्यांद्वारा जी शिकवण आपल्याला दिली जाते त्या संदर्भामध्ये आपण पाहिलं की यद यद आचरती श्रेष्ठा, की आचार्य हे जे असतात श्रेष्ठ लोक जे असतात ते आपल्या आचरणामधून आपल्याला शिकवण देत असतात आणि आपण सुद्धा छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये एक नेते कसे आहोत आणि त्याच्यामुळे आपण अत्यंत सावधपणे आपले नेते निवडले पाहिजेत आणि आपण ज्यांचं फॉलो करणार आहोत तर त्यांची निवड आपण अत्यंत सावधानतेने केली पाहिजे. मग ते राजनीती असू द्या किंवा मग आध्यात्मिकता असू द्या. तर ही अतिशय मोलाची शिकवण आपल्याला या विभागातून मिळालेली आहे आणि आपल्याला आपल्यावरची जी जबाबदारी आहे की आपण छोट्या मोठ्या प्रमाणावरती का होईना इतरांच्या जीवनावरती प्रभाव टाकत असतो. त्याच्यामुळं आपण आपल्या कर्तव्यांचं दोन्ही कर्तव्यांचं पालन दोन्ही जे धर्माचं पालन स्वधर्म आणि स्वरूप धर्माचं पालन याच्यामध्ये कसा समतोल साधून एक उदाहरण बनायला पाहिजे समाजामध्ये ते आपण या ठिकाणी पाहिलेलं होतं. त्याच्यानंतर आपण पाहिलं की आध्यात्मिक जीवनामधील काय काय आव्हानं होती तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं की प्रेम भावना आणि कामवासना याच्याबद्दलचं विस्तृत वर्णन आपण पाहिलं की त्याच्यामध्ये आपण पाहिलं की प्रेम म्हणजे काय की देणं आणि आत्म्याचा स्वभाव आहे प्रेम करणं. मग ज्या वेळेस हा स्वभाव किंवा ही प्रवृत्ती भगवंताशी संलग्न होते त्यावेळेस त्या आत्म्याला परिपूर्णता मिळते. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं की कामभावना म्हणजे काय थोडक्यामध्ये सांगितलं गेलं की घेणं म्हणजे ती कामभावना अनियंत्रित इच्छा म्हणजे इतरांकडून भोग स्वीकारण्यासाठी ची जी प्रवृत्ती आहे त्याला कामवासना म्हटलं आहे. आणि ह्या कामावरची जी आवरण होती जे आपण पाहिलं की सुरुवातीला धुराने आवृत्त अग्नी त्याच्यानंतर पाहिलं की धुळीने आवृत्त आरसा आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं की भ्रूणाने गर्भाने आवृत्त भ्रूण या 3 स्वरूपामध्ये आपण
ही आवरणं पाहिली, कामवासनेची आवरणं पाहिली, जी आपण दूर करण्याचा प्रयत्न करू शकतो, की आपण मगाशी पाहिलं, की कामवासना किंवा हे जे भावना आहेत, हा जो शत्रू आहे, त्या कुठं लपलेला असतो? तर मनामध्ये, इंद्रियामध्ये आणि तर ते आपण पाहिलं, की ते कशा पद्धतीने या शत्रूचा शोध घ्यायचा आणि या शत्रूचा पराजय कशा पद्धतीने करायचा. की आपण हे या ठिकाणी पाहिलं, की आपण इंद्रिय संयमित कशा पद्धतीने केली पाहिजेत. त्याच्यानंतर मनाला हरे कृष्ण मंत्राच्या जपामध्ये कसं संलग्न केलं पाहिजे. भगवंताच्या नामस्मरणामध्ये कसं संलग्न केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं, की आपल्या जो अ, मनाचं पाहिलं आपण. त्याच्यानंतर आपण हेही पाहिलं, की आपल्याला आत्मज्ञान आपण कशा पद्धतीने घेतलं पाहिजे, जेणेकरून आपली जी बुद्धी आहे ती या योग्य पद्धतीने आपलं कर्तव्य पालन करेल. स्वरूप धर्माची जी कर्तव्य आहेत, त्यांचं पालन आपण योग्य पद्धतीने करू शकू. आणि आपण नंतर पाहिलं, की कसं हनुमानजी आणि अर्जुनाने त्यांच्या क्रोधाशी मैत्री केली आणि त्यांचा जो क्रोध होता, तो भगवंताच्या सेवेमध्ये नियुक्त केला आणि यश प्राप्त केलं. त्याच्यानंतर आपण हेही पाहिलं, की या गुप्त शत्रूंचा शोध घेऊन त्याचा पराजय कशा पद्धतीने आपण केला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण किती दृढ असलं पाहिजे. तर या पद्धतीने या अध्यायामध्ये आपण या 4 विभागांमधून थोडक्यात ही जी शिकवणी मिळालेल्या आहेत आपल्याला आणि भगवंतांनी अर्जुनाला जे सांगितलेलं आहे, ती जीवन पद्धती आपल्याला या ठिकाणी त्या संबंधात मार्गदर्शन भगवंतांनी केलेलं आहे. तर आपण भगवद्गीतेचा हा जो 3रा अध्याय होता कर्मयोग, म्हणजे आपल्या जबाबदाऱ्यांचं पालन, 2 धर्मांचं पालन कशा पद्धतीने, योग्य पद्धतीने, योग्य मार्गदर्शन घेऊन केलं पाहिजे. तर या संदर्भामध्ये आपण सारांश रूपाने हे पाहिलं. तर या अध्यायावरती कोणाला काही प्रश्न असतील, तर कृपया आपण ते विचारू शकता. आम्ही प्रयत्न करू की या प्रश्नांची उत्तर देण्याचा आणि हे जे काही आपण पाहिलं आत्ता भगवंत जे श्लोक उच्चारण करत आहेत किंवा मार्गदर्शन देत आहेत. तर कधी-कधी आपल्याला असं वाटू शकतं, की हे माझ्यासाठी माझ्या जीवनामध्ये कशा पद्धतीने मी याचा उपयोग करू शकते किंवा दैनंदिन जीवनामध्ये भगवद्गीता आपल्याला किती उपयुक्त आहे. त्या संदर्भात आपल्याला जर काही मार्गदर्शन हवं असेल, तर त्या संदर्भात आमची पूर्ण टीम श्री नंददुलाल प्रभूजींच्या मार्गदर्शनाखाली जी कार्य करत आहे, त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही जे आता तुम्हाला हे सांगत आहोत, हे ज्ञान देत आहोत. तर त्या वरिष्ठ वैष्णवांच्या मार्गदर्शनाखाली आपण तुम्हाला एक छान पद्धतीने एक जीवनशैली, की आपलं जीवन कशा पद्धतीने उत्कृष्ट बनवायचंय, हळूवारपणे म्हणजे नॅचरली ह्या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन तुम्हाला उपलब्ध करून देऊ शकतो. हरे कृष्ण.